वेलकम टू आचार्य डिजिटल। मी तुमचा मित्र समर्थ आणि मी तुमचं स्वागत करतो आचार्य सप्ताहाच्या 5व्या दिवसांमध्ये। ठीक आहे, तर ह्या आधी आपण काय काय पाहिलं होतं बघा। पहिल्या 4 दिवसांमध्ये आपण पाहिलं होतं पायथागोरस थेरम, सिमिलॅरिटी, जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन, सर्कल इत्यादी इत्यादी। हे चॅप्टर आपण जॉमेट्री म्हणजेच मॅथ्स 2 मध्ये पाहिले होते आणि सायन्स 1, सायन्स 2, मॅथ्स 1 ह्यामध्ये पण आपण बऱ्याचशा गोष्टी शिकलो। तर मग चला तर मग आता पण आपण चालू करूयात, काहीतरी नवीन शिकूयात, काहीतरी नवीन मार्क्स घेऊयात। आपल्याला माहिती आहे आपले 10वीचे पेपर जवळच येऊन थांबलेत, तर मग एक छोटंसं क्विक रिव्हिजन करूयात आणि तुमचे जे 7 मार्क होते ते काय करूयात, पूर्ण करूयात। तुम्ही ह्या आधी थोडी प्रॅक्टिस झालेली असेल, प्रॅक्टिस नसेल झालेली, पण सगळं ह्या जर लेक्चर पूर्ण पाहिलं, शेवटपर्यंत पाहिलं, तर तुमचं जे कोऑर्डिनेट जॉमेट्री आहे ना मित्रांनो, कोऑर्डिनेट जॉमेट्रीचे पूर्ण 7च्या 7 मार्क तुम्हाला मिळणार, ह्याची मी गॅरंटी देतो तुम्हाला। ठीक आहे, तर चला तर मग चालू करूयात कोऑर्डिनेट जॉमेट्री। तर मित्रांनो, आपण ना ह्या लेक्चरमध्ये काय बघणार आहोत ते पहिल्यांदा बघून घेऊ। ठीक आहे, आपला फ्लो काय असला पाहिजे, फिक्स असला पाहिजे। आपल्याला काय शिकायचं ते फिक्स असलं पाहिजे। तर आपण काय बघणार आहोत, पहिल्यांदा डिस्टन्स फॉर्म्युला, ठीक, त्यानंतर बघणार आहेत सेक्शन फॉर्म्युला, त्यानंतर बघणार आहेत स्लोप ऑफ लाईन, आणि हे सगळं झाल्यानंतर आपण काय बघणार आहेत, PYQs। PYQs म्हणजे काय, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, म्हणजेच मागच्या वर्षी आलेले जे क्वेश्चन्स आहेत त्यांचं आपण डिस्कशन घेऊयात। त्यामध्ये आलेल्या काही फॉर्म्युले असतील, काही इम्पॉर्टंट जागा असतील, त्यांचं आपण डिस्कशन करूयात। तर शेवटपर्यंत बनून राहा, म्हणजे हा जे 7 मार्क आहेत ते आपले कन्फर्म होतील। तर चला तर मग आपण चालू करूयात काय, कोऑर्डिनेट जॉमेट्री। ठीक आहे, आता मित्रांनो तुम्ही म्हणाल की सर आपण जॉमेट्री तर सुरुवातीपासूनच शिकतोय की, आपण सिमिलॅरिटी शिकलं होतं, मग त्यानंतर आपण शिकला पायथागोरस थेरम पण शिकला होता, मग त्यानंतर आपण शिकलं होतं काय ते जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन पण शिकलं होतं, मग हे वेगळं नाव काय, कोऑर्डिनेट जॉमेट्री असं वेगळं नाव काय ह्याला? ठीक आहे, त्याचं रिझन म्हणजे काय, आता आपण एक एक्झाम्पलद्वारे बघूयात। आता आपण सगळेच पिक्चर पाहतो, बरोबर आहे का नाही? आणि मग ते असे टेररिस्टवाले पिक्चर असतील किंवा असे ते सायफाय सायन्स फिक्शन ज्यांना म्हणतो आपण मूवीज असतील, किंवा ज्यामध्ये असे टेररिझम अटॅक्स वगैरे वगैरे जे अशा मूवीज असतील, त्यामध्ये तुम्ही ते असं नेहमी ऐकलं असेल की हिरो असं मागतो की अरे वो बॉम्ब के कोऑर्डिनेट्स काय, बॉम्ब के कोऑर्डिनेट्स काय, असं वगैरे त्या ज्या गोष्टी असतात। तर त्या बॉम्ब के कोऑर्डिनेट म्हणजे काय विचारत असतो तो, त्या बॉम्बचं लोकेशन। ठीक आहे, तर इथे पण सेम गोष्ट असणार आहे। आपण ज्या पण डायग्राम्स पाहिल्या, ट्रायंगल पाहिलेले असेल, जे पॉईंट पाहिलेले असतील, त्यांचं लोकेशन सोबत जी डील करणारी जॉमेट्री असते, म्हणजे लोकेशन्स ज्यामध्ये आपण कन्सिडर करतो त्या प्रकारच्या जॉमेट्रीला आपण काय म्हणतो मित्रांनो, कोऑर्डिनेट जॉमेट्री। ठीक आहे, ह्यामध्ये आपण काय करतो, त्या पॉईंटचं लोकेशन असेल, त्या ट्रायंगलचं लोकेशन असेल, ते जेव्हा आपण कन्फर्म करतो, मला एखादा जर पॉईंट सांगायचा असेल, मी म्हणलं की माझा एक पॉईंट आहे तो ह्या प्लेनवरती कुठेतरी आहे, मग मी तुम्हाला सांगणार कसं की खाली आहे, वर आहे, कसं सांगायचं? तर त्यासाठी जी डिफाईन केलेली जॉमेट्री त्याला म्हणतो आपण काय, कोऑर्डिनेट जॉमेट्री। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे का शिकायचं, तर आपल्याला 7 मार्क मिळणार आहेत म्हणून शिकायचं। ठीक आहे, तर आता ही अशा प्रकारची डायग्राम तुम्ही पाहिलेलीच असेल, लहानपणापासून आपण बघत आलो आहे। ह्याला आपण काही नावं पण दिलेले आहेत। काय काय नावं दिलेत, ही अशी उभी रेष आहे, आडवी रेष आहे, मध्ये असे चौकोन चौकोन पाहिलेत, काय म्हणतो आपण ह्याला, ह्या आडव्या रेषेला ही जी आडवी रेष आहे, ही उभी रेष आहे, काय म्हणतो, आडव्या रेषेला आपण म्हणतो एक्स ॲक्सिस। काय म्हणतो, आडव्या रेषेला एक्स ॲक्सिस, आणि हा जो उभावाला पार्ट असतो मित्रांनो त्याला आपण म्हणतो वाय ॲक्सिस। ठीक आहे, बरोबर आहे? हे तर म्हणाल सर हे तर आम्हाला लहानपणापासून माहिती आहे, बट आपण फक्त सुरुवात करतो। तर एक्स ॲक्सिस आहे, वाय ॲक्सिस आहे, सगळं माहिती आहे तुम्हाला। आता 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 सपोज जर मला इथे एक पॉईंट घ्यायचा आहे, मला एक पॉईंट घेतला मी इथे कुठेतरी असा, हा जो पॉईंट आहे मोठा 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 मोठा, आणि ह्याला आपण काय दिलेलं असतं, जिथे इंटरसेक्ट होतं त्याला 0, किंवा त्याला म्हणतो आपण ओरिजिन। ओरिजिन म्हणजे काय, जिथून सगळं चालू होतं ते। तर मी ह्याला नाव दिलं ओरिजिन, आणि इथे एक पॉईंट घेतला, ह्या पॉईंटचं नाव आपण देऊयात ए। ठीक आहे, त्याचं नाव दिलं ए। आता ह्यामध्ये आपण पुढे काय बघतो की आता हा जो पॉईंट आहे त्याचं लोकेशन कसं सांगायचं, तर बघा आपण जर पाहिलं, ही जी ओरिजिन आहे ना, ओरिजिनपासून 3 जर असे हे 1 2 3 हे जे 3 चौकोन आहेत, ओरिजिनच्या 3 चौकोन उजव्या बाजूला आणि ओरिजिनच्या 2 चौकोन वरच्या बाजूला, म्हणजेच काय 3, इथे आपण मस्त मराठीत लिहू, चौकोन
उजव्या बाजूला आणि इकडे किती, इथे आहेत माझे 2 चौकोन. ठीक आहे, हा झाला पार्ट 1. तर मग मी काय म्हणणार, हा जो माझा पॉईंट ए आहे तो ओरिजिनच्या 3 चौकोन उजव्या बाजूला आहे आणि 2 चौकोन वरच्या बाजूला आहे. म्हणजे काय केलं मी, त्या पॉईंटचं लोकेशन सांगितलं. आता सपोज कुणालाही येऊन म्हणलं मी जगाच्या कुठल्याही पार्टीवरती मला जर एखादा पॉईंट सांगायचा असेल एखाद्या पेपरवरती वगैरे, तर मी काय म्हणू शकतो की असं असं एवढं एवढं ह्याच्यावरती कुठलाही पॉईंट घ्या. आपल्याला आता सपोज सांगायचं असेल इथं काहीतरी खाली पॉईंट आहे. ठीक आहे, इथं आपण वेगळा कलर वापरू, मस्त मस्त रंगीबेरंगी. इथं एक माझा खाली पॉईंट आहे. आता मला जर ह्याचं लोकेशन सांगायचं असेल तर मी कसं सांगणार बरं, की ओरिजिनपासून तीन जे आहेत ते काय चौकोन आहेत, डाव्या बाजूला इकडच्या साईडला. म्हणजे इकडे आलं 3 चौकोन, काय झालं इथे 3 चौकोन लेफ्ट साईडला आणि 3 चौकोन खाली आहे, सॉरी 2 चौकोन खाली आहे. मी एखाद्या पॉईंटचं लोकेशन सांगू शकतो. आता दरवेळेस चौकोन म्हणा किंवा डावीकडे म्हणा उजवीकडे म्हणा एवढं सगळं कॉम्प्लिकेट करत बसू लागू नये म्हणून आपण ह्याच्यावरती ना एक सोपी सिस्टीम काढली मित्रांनो. काय सोपी सिस्टीम काढली आपण. त्या सिस्टीमचं नाव काय माहिती आहे का, आपण दिलं इथं नाव काय दिलं होतं, ह्याला 0 दिलं होतं का नाही. तर 0च्या पुढे काय असतं 1 2 3 4, इकडे तर 5 दिलं आणि वरचा पार्ट आहे त्याला त्याच्यामुळे वापस काय म्हणतो 1 2 3 4 5. हा तर पार्ट क्लिअर आहे. आपण काय केलं, उजव्या पार्टचे जे सगळे आहेत त्याला 1 2 3 4 दिलं. मग जर मागच्या पार्टचं दाखवायचं असेल म्हणजे मागच्या साईडचं दाखवायचं असेल तर त्याला काय म्हणतो आपण -1 -2 -3 -4. आणि जर खाली असेल तरी पण काय असतं -1 -2 -3 -4 आणि इकडे -5. ठीक आहे, हा पार्ट क्लिअर आहे. आपण इथं काय केलं होतं, मित्रांनो, फक्त नंबरिंग देऊन दिली आहे कारण आपल्याला सोपं झालं पाहिजे. म्हणजे आता मला जर एखादा पॉईंट सांगायचा असेल, मी इथला पॉईंट घेतला तर मी काय म्हणणार आहे हे जे माझं ह्या पॉईंटचं लोकेशन मला जर सांगायचं असेल तर मी काय म्हणेन एक्स जे आहे त्याची व्हॅल्यू काय, म्हणजे एक्स वरती ह्याची व्हॅल्यू, हा एक्स ॲक्सिस आहे ना आपलं, तर एक्स ॲक्सिसला व्हॅल्यू किती त्याची -3. वाय ॲक्सिसला व्हॅल्यू किती मित्रांनो त्याची, किती आहे 2. तर किती आहे 2. तर मी काय म्हणणार -3 आणि 2 जे आहे ते एक्स आणि वाय ॲक्सिसवरती व्हॅल्यू. आता वापस दरवेळेस असं एक्स आणि वाय ॲक्सिस लिहित बसायची गरज आहे का, किती मोठं होईल, कारण प्रत्येक पॉईंट सांगायचा आहे. तर त्यामध्ये मी दरवेळेस असं म्हणत बसलो की हा एक्स ॲक्सिस आहे, हा वाय ॲक्सिसची व्हॅल्यू 3 -2. तर त्यासाठी आपण एक पद्धत तयार केली आहे. काय केली आहे, पद्धत तयार केली आहे. सो सपोज मला एखादा पॉईंट सांगायचा असेल, इथं माझा एखादा पॉईंट आहे त्याचं नाव दिलं मी काय, वापस एच दिलं. मला ए खूप आवडतं कारण आचार्याचं ए, सो मी ए घेतलं नाव त्याचं. आता पॉईंटचं मला त्या काय सांगायचं, कोऑर्डिनेट सांगायचं. तर तुम्हाला माहिती आहे एक्सची जी व्हॅल्यू होती, एक्सची व्हॅल्यू किती आहे त्याची 2, एक्सची व्हॅल्यू किती आहे 2 आणि वायची व्हॅल्यू किती आहे 3. तर त्याचं काय लिहितो मी, एक्सची व्हॅल्यू 2 आहे, वायची व्हॅल्यू किती आहे 3 आहे आणि त्याला असं ब्रॅकेटमध्ये क्लोज करतो. तर ही जी रिप्रेझेंटेशनची मेथड आहे ना मित्रांनो, त्याला म्हणतात ऑर्डर्ड पेअर. काय म्हणतात मित्रांनो ह्याला, ऑर्डर्ड पेअर. आता ऑर्डर्ड पेअर का, पेअर कारण जोडी आहे, 2 व्हॅल्यू आहेत ना, जोडी, त्यामुळे त्याला काय म्हणलं आपण पेअर. आणि ऑर्डर्ड काय, हा जो लेफ्टवाला पार्ट असतो ना मित्रांनो, नेहमी लेफ्टवाला पार्ट काय असतो, एक्स ॲक्सिसवाला पार्ट, आणि हा वायवाला पार्ट असतो उजवीकडचा म्हणजे वायवाला पार्ट. ह्याला त्याच्यामुळे म्हणतो एक्स आणि ह्याला काय म्हणतो वाय. ह्यांची ऑर्डर फिक्स आहे, ह्यांची ऑर्डर काय फिक्स आहे, त्यामुळे त्याला म्हणतो आपण ऑर्डर्ड पेअर. ठीक आहे, पॉईंट क्लिअर आहे मित्रांनो. आता हा सगळं तर आपण लिहून घेतलं. आता आपण एक गोष्ट ऑब्झर्व करूयात की आता सपोज हे सगळं पहिले मिटून टाकू आपण आणि छान छान नवीन पानावरती लिहायला चालू करू. की आता सपोज मी इथे एक पॉईंट घेतला, ह्याची व्हॅल्यू काय असणार आहे बरं मित्रांनो, ह्याची व्हॅल्यू काय असणार आहे, इथे तर 0 होतं, 1 2 3 4,
हा पॉईंट इथं घेतला मी, ए बी, परत इथं घेतो काहीतरी सी डी, असे काहीतरी पॉईंट्स घेतले मी. तर एची ऑर्डर पेअरची व्हॅल्यू काय असणार आहे मित्रांनो, एक्सवाली तर व्हॅल्यू किती आहे त्याच्यात 1 आहे, आणि वायची व्हॅल्यू काय 0, कारण वरती गेलं तर काहीतरी वायची व्हॅल्यू येईल ना, इथेच असेल तर वायची व्हॅल्यू ह्या लाईनवरती 0 असणार आहे. सो काय असणार 0. सो एचं ऑर्डर पेअर काय झालं 1,0. आता बी घेतला मी, तर बी जे आहे ह्याला आपण असं ऑरोज देऊयात. ठीक, बी जे आहे त्याची व्हॅल्यू काय असणार आहे, एक्सची व्हॅल्यू आहे 2 आणि वायची वापस काय 0. ठीक, आता मी काय घेतलं, सीची व्हॅल्यू घ्यायचा प्रयत्न केला मी. तर सीची जी आहे ती एक्सची व्हॅल्यू किती आहे मित्रांनो, सीची एक्सची व्हॅल्यू -1 -2. सो हा पार्ट झाला -2 आणि वायची व्हॅल्यू किती वरती आहे का नाही आहे. सो हा वाला जो पार्ट आहे त्याची वायची व्हॅल्यू वापस काय झाली 0. वापस डीकडे बघूयात आपण. डीमध्ये पण एक्सची व्हॅल्यू -1 -2 -3 -4 आणि वायची व्हॅल्यू किती आहे वापस 0. ठीक आहे, जर 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 हा कुठला ॲक्सिस होता, एक्स ॲक्सिस होता का नाही, हा वाला ॲक्सिस एक्स ॲक्सिस होता. सो एक्स ॲक्सिसवरती मी जे काही पॉईंट बघितले, ए पाहिला, बी पाहिला, उजवीकडचे पाहिले, सी डी जे आहे ते डावीकडचे पाहिले, सगळ्या प्रकारचे पॉईंट घेतले, उजवीकडचे डावीकडचे, कुठले फक्त एक्स ॲक्सिसवरती. तर तेव्हा काय मिळालं मित्रांनो आपल्याला, हा जो वायवाला पार्ट आहे ना, तो काय आला आपला नेहमी 0 आला. म्हणजे जेव्हा पण आपण फक्त एक्स ॲक्सिसवरचे कुठलेही पॉईंट घेत असू तेव्हा वायची व्हॅल्यू काय असते मित्रांनो 0. ठीक आहे. सो जर आपल्याला कधी फ्युचरमध्ये म्हणजे बोर्डाच्या पेपरमध्ये पण बरेचदा क्वेश्चन आलेले आहेत आणि आपल्याला जर कुणी विचारलं की एक्स ॲक्सिसवरचा कुठलाही पॉईंट असेल, तर त्याला जनरली आपण काय लिहितो, जनरली x, 0, कारण ह्याचीच व्हॅल्यू चेंज होते. म्हणजे 1 येईल, 2 येईल, -2 -4 10 12 13 14 -10 -12 जे काय यायचं असेल ती व्हॅल्यू फक्त कशाची चेंज होणार आहे, एक्सची चेंज होणार आहे. आणि वायची जी व्हॅल्यू आहे मित्रांनो ती काय असणार आहे, नेहमी 0 असणार आहे. त्याच्यामुळं कशाने रिप्रेझेंट करतो आपण, x, 0 ने. ठीक आहे, कशाने रिप्रेझेंट करतो, हे कशाचं इक्वेशन आहे, एनी पॉइंट ऑन विच ॲक्सिस, एक्स ॲक्सिस. ठीक 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 क्लिअर आहे. आता आपण काय करूयात, जसं आपण फक्त एक्स ॲक्सिसवरचं पाहिलं होतं ना मित्रांनो, तसं आता काय करूयात वाय ॲक्सिसवरचे पॉईंट घेऊ. सो सपोज ह्याला मी नाव काय दिलं, आपलं ABCD झाले. आता इथं कुठेतरी घेऊ E F, इथं घेऊ G H. ठीक आहे. सो जर मला आता ईची व्हॅल्यू पाहिजे असेल, कुठली ईची व्हॅल्यू हवी असेल, तर ईची व्हॅल्यू काय असणार आहे, एक्स तर 0, कारण इथंच किंचित तिकडे गेलो असतो तर काहीतरी व्हॅल्यू वाढली असती, इकडे गेलो असतो तर निगेटिव्हमध्ये आली असती, इथंच आहे तर काय असणार आहे 0 असणार आहे. आणि इथं आलो तर काय येणार आहे मित्रांनो त्याची व्हॅल्यू 0,2. एफची व्हॅल्यू काय मित्रांनो 1 2 3 4. सो ची व्हॅल्यू आहे 0,4. बरोबर. आता जसं आपण EFची व्हॅल्यू पाहिली तशी GHची सांगा बरं. जीची काय खाली किती खाली येते, -1 -2 -3. ठीक आहे. आणि एक्सची व्हॅल्यू चेंज होते का त्याची, काहीच नाही होत आहे, 0ला 0च राहतं. सो हा पार्ट येतो 0 आणि हा झाला -3. H पण सांगून टाका मग काय, H असणार आहे 0,-2. ठीक आहे. आपण सगळ्या वाय ॲक्सिसवरच्या पॉईंटची व्हॅल्यू पाहिली. जे काही वाय ॲक्सिसवरती पॉईंट्स होते, त्यामध्ये काय झालं मित्रांनो, जे काही वाय ॲक्सिसवरती पॉईंट होते ना त्यांचा जनरल फॉर्म काय, वाय ॲक्सिस जनरल फॉर्म काय तो, एक्सची व्हॅल्यू 0 राहणार आणि चेंज काय होणार फक्त वाय. सो जनरल फॉर्म असणार आहे 0,y. हे खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, हे नोट करून ठेवा. एक्सवरती काय असतं x,0 आणि वाय ॲक्सिसवरती असेल तर 0,y. एक्स ॲक्सिसवरती वायची व्हॅल्यू नेहमी 0 असते आणि वाय ॲक्सिसवरती
एक्सची व्हॅल्यू नेहमी 0 असते. म्हणजे काय, ज्याचं घर तो राजा. एक्स ॲक्सिसवरती एक्सचं घर आहे, मग फक्त व्हॅल्यू कशाची असणार, एक्सच्या. वाय 0 असेल आणि वाय ॲक्सिसवरती काय असतं, वाय राजा, एक्सची व्हॅल्यू 0. ठीक आहे, आय होप क्लिअर असेल. आपण वळूयात पुढच्या पार्टकडे, आणि जो आपला होता पॉईंट नंबर 1 म्हणजेच काय, डिस्टन्स फॉर्म्युला. ठीक आहे, डिस्टन्स फॉर्म्युला आपण शिकलो मित्रांनो, की आता सपोज ते जे आपण कोऑर्डिनेट ॲक्सिस काढलं होतं, ठीक आहे, एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, ह्या ज्या आपण गोष्टी काढल्या होत्या त्याच्यावरती पण पॉईंट पण लिहायला शिकलो, ह्या सगळ्या गोष्टी करायला शिकलो. त्यानंतर पॉईंट तर काढले सर, बट त्याचा उपयोग काय, म्हणजे आता सपोज मला त्या 2 पॉईंटमधलं डिस्टन्स काढायचं आहे, एक पॉईंट दुसऱ्या पॉईंटपासून किती दूर आहे त्या बघायचं आहे, तर त्यासाठी आपण काय वापरतो, डिस्टन्स फॉर्म्युला. ठीक आहे, आता माझ्याकडे काय 2 पॉईंट्स आहेत, डिस्टन्स काढण्यासाठी 2 पॉईंट तर मिनिमम लागतील ना. स्वतःच एकाच पॉईंटपासून एका पॉईंटचं डिस्टन्स कसं काढणार, एका पॉईंटचं डिस्टन्स काढण्यासाठी दुसरा पॉईंट लागेल ना. सो आपल्याला काय घेतले आपण, एक पॉईंट ए घेतला आणि दुसरा पॉईंट बी घेतला. ठीक आहे, मला काय करायचं आहे, ह्या ए पॉईंटपासून बी पॉईंटपासूनचं डिस्टन्स काढायचं. आता आपल्याला काय दिलं आहे, एचे जे कोऑर्डिनेट्स आहेत ना मित्रांनो, एचे कोऑर्डिनेट्स काय सांगितलेत, x1, y1, आणि बीचे कोऑर्डिनेट्स काय दिलेत मित्रांनो, x2, y2. एचे पॉईंट्स आहेत x1, y1 आणि बीचे पॉईंट्स आहेत x2, y2. तर ह्यांच्यातलं डिस्टन्स काढण्यासाठीचा ना एक सोपा फॉर्म्युला, काय छोटासा फॉर्म्युला आहे, तो आपण बघूयात. लिहिलं मोठं आहे बट फॉर्म्युला छोटा. ठीक आहे, तर काय करतो माहिती का, आता आपल्याला कशाचं डिस्टन्स काढायचं, x1, y1 पासून x2, y2चं डिस्टन्स काढायचं. मग काय करतो मी, x2 मधून x1ला मायनस केलं, प्लस y2 मधून y1ला मायनस केलं. म्हणजे एक्सवाला पार्ट एक्समधून मायनस केला, वायवाला पार्ट वायमधून मायनस केला, आणि मग त्यांचं काय घेतलं, आता इथं रूट काढले ना भलं मोठं मी, म्हणून इथं काय लिहिलं, इथं पण स्क्वेअर केला, इथं पण स्क्वेअर केला, झालं. एवढाच आहे आपला काय, डिस्टन्स फॉर्म्युला. ह्याचं जे प्रूफ आहे ना ते आपल्या पुस्तकामध्ये दिलं आहे, बट असं आपण रिव्हिजन करतो आणि ह्याच्या प्रूफवरती कधी क्वेश्चन आलेला नाही आहे आणि येणार पण नाही आहे. फक्त आपल्याला काय माहीत असणं गरजेचं आहे, हा फॉर्म्युला. ठीक आहे, हा फॉर्म्युला लक्षात असणं गरजेचं आहे. 2 पॉईंट्स दिलेत, पॉईंट ए, पॉईंट बी. पॉईंट एचे कॉर्डिनेट्स काय आहेत, x1, y1. पॉईंट बीचे कॉर्डिनेट्स काय आहेत, x2, y2. तर त्या 2 पॉईंटमधलं डिस्टन्स म्हणजे ए बी मधलं डिस्टन्स जे आपण कोणत्या फॉर्म्युलाने सांगतो, डिस्टन्स फॉर्म्युला. आणि डिस्टन्स फॉर्म्युला काय, एक पहिल्यांदा मोठं स्क्वेअर रूट घ्यायचं, त्याच्या आतमध्ये x2 आणि x1चं वजाबाकी करायची, y2 आणि y1ची वजाबाकी करायची, आणि ह्याला स्क्वेअर करायचा आणि ह्याचा स्क्वेअर करायचा. आपण एक छोटंसं एक्झाम्पल बघूयात. ठीक आहे, हा फॉर्म्युला क्लिअर आहे. वापस एकदा नीट लक्ष द्या, काय करायचं, स्क्वेअर रूट काढलं, x2 मधून x1ला वजाबाकी केली, y2 मधून y1ची वजाबाकी केली, आणि तिथं काय घेतलं आपण, स्क्वेअर घेतला. ठीक आहे, आणि फॉर्म्युला क्लिअर आहे, लक्षात असू द्या. आपण जाऊयात पुढच्या पार्टकडे, आणि ज्यामध्ये आपण एक्झाम्पल काढूयात जे डिस्टन्स आहेत ना, त्या डिस्टन्स कसे काढायचे त्याबद्दलचे आपण एक्झाम्पल घेऊयात. ठीक आहे, चला तर मग. तर क्वेश्चन दिला आहे आपल्याला मित्रांनो एक, काय, फाइंड द व्हॅल्यू ऑफ y इफ द डिस्टन्स बिटवीन पॉईंट्स A अँड B इज 5. म्हणजे ह्या क्वेश्चनमध्ये आपल्याला काय दिलं आहे, 2 पॉईंट दिलेत. कुठले, एक पॉईंट दिला A, त्याचे कोऑर्डिनेट काय दिलेत आपल्याला, 2, -2. दुसरा पॉईंट कुठला दिला आहे, B, त्याचे कोऑर्डिनेट्स काय दिलेत मित्रांनो आपल्याला, -1, y. आणि इथं आपल्याला काय दिलं, डिस्टन्स ऑलरेडी दिलं. दोन्हीतलं डिस्टन्स किती सांगितलं आपल्याला, डिस्टन्स सांगितलं मित्रांनो आपल्याला 5. तर विचारलं काय, ही जी वायची व्हॅल्यू आहे ना, वायची व्हॅल्यू आपल्याला काय करायची, काढायची. तर ती कशी काढायची आपण बघूयात. ठीक आहे, सो आपल्याला माहिती आहे डिस्टन्स फॉर्म्युला काय, डिस्टन्स फॉर्म्युला काय असतो मित्रांनो, x2 - x1चा होल स्क्वेअर प्लस y2 - y1चा होल स्क्वेअर आणि हे रूट. ठीक आहे, आपण ह्या पार्टला मानूयात x1, y1. हा पार्ट झाला माझ्यासाठी x2, y2. ठीक आहे, हा पार्ट माझ्यासाठी काय झाला, x2, y2. आता x2 - x1 मला करायचं, म्हणजे इथे काय होईल बरं, -1 - 2चा होल स्क्वेअर प्लस y2 - y1. y2 ची व्हॅल्यू किती आहे,
y आणि y1ची व्हॅल्यू किती आहे -2, बरोबर आहे. सो ह्याचा काय होईल हा होल स्क्वेअर आणि नंतर काय करायचं आपल्याला रूट, बरोबर आहे. हा काय माझा डिस्टन्स फॉर्म्युला, ठीक आहे. त्याचा वापर करून मी काय काढलं डिस्टन्स काढलं, पण त्याची तर व्हॅल्यू आपल्याला दिलेली की ऑलरेडी दिली आहे. काय व्हॅल्यू त्याची 5 आहे. सो आपण काय करूया तिकडे 5 लिहू, ठीक आहे. चालेल मित्रांनो. आता इथे आपण काय करूयात माहिती आहे का, आपल्याला ऑलरेडी सांगितलेलं आहे ना काय हे 5 आहे आणि असं दिलं आहे. हे स्क्वेअर रूट काढण्यासाठी ना दोन्ही साईडला स्क्वेअर करू. दोन्ही साईडला स्क्वेअर केला तर काय होईल, इकडे 5चा स्क्वेअर होईल म्हणजेच 25 आणि इकडे काय लिहिलं मित्रांनो हे जे स्क्वेअर रूट आहे ते काय होऊन जाईल निघून जाईल. सो इथे उरेल फक्त -1 -2चा होल स्क्वेअर प्लस, बरोबर आहे, ठीक. आता हे -1 आणि -2 किती होईल -3 आणि -3चा स्क्वेअर किती होतो मित्रांनो 9. सो हा पार्ट येईल माझ्यासाठी 9, हा पार्ट येईल 25 आणि इथे येईल y मायनस आणि हे मायनस मायनस काय होईल प्लस, ठीक आहे. सो मायनस इंटू मायनस इथे झालं प्लस. सो हा पार्ट आला. हे 25 इकडे आलं तर किती येईल बरं मित्रांनो, हे 25 जर इथे आलं तर किती होईल 16. सो 16 = y + 2चा होल स्क्वेअर, ठीक आहे. आता 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 मी काय म्हणू शकतो, हे जे 16 आहे 16ला मी लिहिलं 4चा स्क्वेअर चालेल का, का नाही चालणार, का नाही चालणार. सो हा झाला 4चा स्क्वेअर आणि हा y + 2चा स्क्वेअर. आता मी काय करतो दोन्ही साईडला ना स्क्वेअर रूट घेतो. दोन्ही साईडला काय करतो मी स्क्वेअर रूट घेतो. दोन्ही साईडला स्क्वेअर रूट घेतलं तर 16चं स्क्वेअर रूट काय येतं मित्रांनो, एकतर येतं +4 किंवा -4. काय येतं 16चं स्क्वेअर रूट, +4चा पण स्क्वेअर काय येतो 16, +4चा पण स्क्वेअर काय असतो 16 आणि -4चा पण स्क्वेअर काय असतो 16, बरोबर आहे. त्यामुळे 16चं स्क्वेअर रूट जेव्हा घेऊ तेव्हा +-4 येतं. सो इकडे काय येईल y + 2. आता इथं प्लस एकदा प्लस घ्यायचं आणि आपल्याला एकदा काय घ्यायचं मायनस घ्यायचं. जर मी प्लस घेतलं तर काय होईल बरं 4 = y + 2 येईल आणि एकदा मायनस घेतला तर पार्ट काय होईल -4 = y + 2. मग आता इथे सांगा मला yची व्हॅल्यू, ह्याच्यात 2 इकडे गेलं तर yची व्हॅल्यू होते मित्रांनो माझी 2, कारण 4 - 2 2 आणि इकडे y जर 2 इकडे गेलं तर काय होईल -2 आणि -4 आणि -2 होतं -6. सो आपल्याला काय आल्यात yच्या 2 व्हॅल्यूज आल्या, कुठल्या y = 2 आणि y = -6, ठीक आहे. इथे आपण काय लावला होता आपला सिंपल डिस्टन्स फॉर्म्युला लावला होता, तर लिहून घ्या. वळूयात आपण पुढच्या एक्झाम्पलकडे. आता अशा प्रकारचे क्वेश्चन्स ना खूप विचारले जातात की आपल्याला 3 पॉईंट्स देतात आणि ते विचारतात की हे दिलेले पॉईंट्स कोलिनियर आहेत की नाही आहेत. कोलिनियर म्हणजे काय मित्रांनो, कोलिनियर म्हणजे काय असतं, कोलिनियर म्हणजे एका लाईनवरती, म्हणजे आता सपोज 3 पॉईंट दिले, आता जर मी अशी लाईन मारली तर ते एका पॉईंटवरती आहेत. हा पॉईंट होता A, हा पॉईंट आहे B आणि हा पॉईंट आहे C. तर इथे काय म्हणणार मी ABC आर कोलिनियर. आणि जर सपोज इथे कुठेतरी A, इथे B आहे, इथे C आहे, हे एका लाईनवरती झाले का नाही, AB एका लाईनवरती आहे, BC दुसऱ्या लाईनवरती, तर ह्यांना काय म्हणतात ABC नॉन कोलिनियर, ठीक आहे. तर मग चेक कसं करायचं ते आपण बघूयात, ठीक आहे. आता आपल्याला काय केलं जातं, असे 3 पॉईंट्स दिलेत, जसं इथे RDS दिले, RDS असे आपल्याला 3 पॉईंट्स दिलेत. तर विचारलं ते ह्या कॅटेगरीमध्ये येतात का, ह्या कॅटेगरीमध्ये येतात, मग ओळखायचं कसं. आता तुम्हीच मला सांगा. बघा आता जर कुठले 2-3 पॉईंट जे आहेत आपले कोलिनियर असतील तर काय होतं बघ. आता आपण कुठलेही 3 पॉईंट जर कोलिनियर असतील तर काय, हे डिस्टन्स जर सपोज आपण अजूम करूयात 5 आहे, हे डिस्टन्स काहीतरी आहे माझं 6 आणि हे डिस्टन्स आहे माझं टोटल 11.
तर मी काय म्हणणार, हे एकाच लाईनवरती आहेत, कारण ए बी प्लस बी सी बरोबर टोटल डिस्टन्स येतं. तर त्या कंडिशनमध्ये मी काय म्हणतो, हे माझे 3 पॉईंट्स कोलिनियर आहेत. काय कंडिशन असली पाहिजे, ह्या 2 पॉईंटमधलं डिस्टन्स प्लस ह्या 2 पॉईंटमधलं डिस्टन्स बरोबर जर टोटल डिस्टन्स येत असेल पहिल्या आणि लास्टमधल्या पॉईंटमधलं, तर त्याला आपण म्हणतो कोलिनियर पॉईंट्स आहेत. कारण लाईनवरती आहेत, यायलाच पाहिजे, दुसरं ऑप्शनच नाही आहे काही. पण तेच जर इथं ए आणि बी मधलं डिस्टन्स 5 आहे, बी आणि सी मधलं डिस्टन्स 6 आहे. आता तुम्हीच मला सांगा, किंचित वाकलं तर हे जे डिस्टन्स असणार आहे किंचित कमी असणार आहे, आपण पकडूयात 9. तर बघा, जर ह्या 2 डिस्टन्सेसची ॲडिशन जर ह्या डिस्टन्स बरोबर येत नसेल, तर त्याला आपण काय म्हणतो, हे पॉईंट्स माझे कोलिनियर नाही आहेत. कळालं? जर ॲडिशन ह्या 2 डिस्टन्सेसची ॲडिशन जर सगळी येत असेल, तर त्याला म्हणतो आपण कोलिनियर आहेत, आणि नसेल येत तर त्याला म्हणतो आपण नॉन कोलिनियर आहेत. ठीक आहे, एवढंच करायचं. तर मग करूयात. तर मग हे कसं करायचं ते. सो बेसिकली आपल्याला काय करायचं काय आपल्याला बेसिकली हे जे पॉईंट्स दिलेले आहेत ना आपल्याला, आरची व्हॅल्यू काय दिली 0,3, डीची व्हॅल्यू दिली आपल्याला 2,1 आणि एसची व्हॅल्यू दिली आहे 3,-1. ठीक आहे, आरची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे 0,3, एचची डीची व्हॅल्यू दिली आहे 2,1 आणि एसची व्हॅल्यू दिली 3,-1. तर आपल्याला काय काढायचं, आर डी मधलं डिस्टन्स काढावं लागेल, डी एस मधलं डिस्टन्स काढावं लागेल आणि आर एस मधलं डिस्टन्स काढावं लागेल. आणि कुठल्याही 2 साईडची जर म्हणजे कुठल्याही 2 साईडची जर ॲडिशन तिसरी साईड बरोबर येत असेल, तर त्याला आपण काय म्हणणार, हे माझं कोलिनियर आहे. तर चला करूयात. तर मग आर डीचं डिस्टन्स काढायचं आहे मला, लावा डिस्टन्स फॉर्म्युला. तुम्ही सेकंड ह्याचं डिस्टन्स काढा, तोपर्यंत मी काय करतो, मस्त पाणी पितो. ठीक आहे. सो आर डीचं डिस्टन्स कसं काढणार, डिस्टन्स फॉर्म्युला तर माहिती आहे आपल्याला, लावायचा आहे डिस्टन्स फॉर्म्युला. काय म्हणतो डिस्टन्स फॉर्म्युला, आर डीचं काढतोय ना आपल्याला, इथं डी आहे इथे आर आहे, x2 - x1 x2 - x1चा होल स्क्वेअर प्लस y2 - y1चा होल स्क्वेअर म्हणजेच 1 - 3चा होल स्क्वेअर. किती येतो बरं, अंडर रूटमध्येच 2 - 0 2, 2चा स्क्वेअर आला 4 आणि 1 - 3, 1 - 3 म्हणजे किती -2, -2चा स्क्वेअर वापस किती आला आपला मित्रांनो 4. सो इथं व्हॅल्यू आली √8. ठीक आहे. नंतर काढूयात आपण डी एसचा लेंथ. सो डी एसची जी लेंथ असणार आहे मित्रांनो, आपण इथं वेगळा कलर यूज करूयात म्हणजे छान दिसेल आपल्याला. सो डी एसचं आपल्याला हे करायचं. सो डी इथं दिला आणि एस दिला. सो काय करतो आपण, x2 - x1चा होल स्क्वेअर म्हणजे 3 - 2चा होल स्क्वेअर प्लस y2 - y1चा होल स्क्वेअर म्हणजे -1 - 1चा होल स्क्वेअर. ठीक, किती येते व्हॅल्यू बघू. सो 3 - 2चा होल स्क्वेअर किती असणार आहे मित्रांनो 1, 1चा स्क्वेअर किती 1च प्लस -1 - 1 म्हणजे -2, -2चा स्क्वेअर किती असतो 4. सो हा पार्ट झाला √5. आणि आता नंतर काय दिलं आपल्याला आर एस. सो आर एस, ठीक आहे, आर एस म्हणजे रोहित शर्मा. ठीक, सो आपल्याला आर एसची लेंथ काढायची आहे. सो x2 - x1 म्हणजे 3 - 0, 3 - 0चा स्क्वेअर आणि y2 - y1, इथे y2 - y1 किती -1 - 3चा स्क्वेअर. ठीक आहे. तर किती येणार इथे, किती येईल किती येईल मित्रांनो. सो 3 - 0 3चा स्क्वेअर 3च 9 आणि -1 - 3चा म्हणजे किती झालं -4, -4चा स्क्वेअर किती येतो 16. सो 9 + 16 म्हणजे इथे किती आलं 5. तर जसं की आपण बघू शकतो, आपण प्रत्येकाची लेंथ काढली, आर डीची काढली, डी एसची काढली आणि आर एसची काढली. आपण बघितलं की आर डीची लेंथ आली आपली √8, डी एसची आली √5 आणि आर एसची आली किती 5. जर आपण ह्या दोन्हीची ॲडिशन केली तर हा पार्ट येतो का, नाही येत. म्हणून आपण काय म्हणतो, हे जे आहेत ते नॉन कोलिनियर आहेत. आणि जस्ट इन केस आली असती तर काय म्हणलं असतं, हे कोलिनियर आहेत. सिम्पल आहे. हे 3 मार्कांना किंवा 2 मार्काला दरवर्षी
म्हणजे अल्टरनेट वर्षी विचारलं जातं, म्हणजे दर 2 वर्षाला आपण विचारलं जातं असं अजून करू शकतो. म्हणजे बरंच वेटेज आहे याला बरं का. सो लक्षात घ्या. तर वळूयात आपण पुढच्या पार्टकडे. आता हा आला ना एक वेगळा क्वेश्चन, किंचित दिसतोय वेगळा, बट करायचं आहे वेगळं का? काहीच नाही. आपल्याला काय सांगितलं, शो दॅट पॉईंट्स ABCD आर व्हर्टायसेस ऑफ रोम्बस ABCD. म्हणजे मला हे A दिलं, B दिलं, C दिलं आणि D दिलं. सो Aची व्हॅल्यू किती सांगितली आपल्याला, -4, -7, -1, 2. Cची दिली 8,5 आहे का? ओके. सो 8,5 आणि Dची व्हॅल्यू आपल्याला दिले 5, -4. सो आपल्याला 4 पॉईंट्स दिलेत ABCD. आणि काय करायला सांगितलं मित्रांनो, की हे जे पॉईंट्स आहेत ते एका रोम्बसचे व्हर्टायसेस आहेत का नाही ते आपल्याला चेक करायचं. मग चेक कसं करणार की रोम्बसचेच व्हर्टायसेस आहेत का नाही आहेत, का रोम्बस बनतो का नाही, का क्वाड्रिलॅटरल कुठला बनतो, किंवा स्क्वेअर बनतो का, किंवा पॅरलेलोग्राम बनतो का, बरेच आहेत ना, काही बनू शकतो. मग रोम्बसचेच आहेत ते दाखवण्यासाठी आपल्याला कसं करणार, तर रोम्बसची आपल्याला प्रॉपर्टी माहिती. काय माहिती, रोम्बसच्या 4 साईड्स ज्या असतात त्या काय असतात, सेम लेंथच्या असतात. म्हणजे काय, सेम लेंथच्या आहेत. सो मला जर हे रोम्बस आहे प्रूव्ह करायचं असेल तर मला काय दाखवावं लागेल, ABची लेंथ बरोबर BCची लेंथ बरोबर CDची लेंथ बरोबर DAची लेंथ. हे जर मी प्रूव्ह करू शकलो तर मग मी काय म्हणणार, ॲज 4 साइड्स ऑफ द गिवन क्वाड्रिलॅटरल आर इक्वल, देन वी कॅन से दॅट द गिवन क्वाड्रिलॅटरल इज रोम्बस. ठीक आहे, तर एवढंच करायचं. मग ह्याचं जे आन्सर आहे ते तुम्ही मला कमेंट्समध्ये टाकून दाखवता का. मला ABची लेंथ पाहिजे आणि तीच लेंथ BCची पण येणार आहे, CDची पण येणार आहे आणि DAची पण येणार आहे. तर ह्याचं जे आन्सर आहे ना मित्रांनो, मला आज तुम्ही आता एकदम कमेंट्समध्ये टाकून दाखवा. आणि डाऊट आला तर विचारा. मला माहिती आहे डाऊट तर येणार नाही, कारण तुम्ही हुशार आहेत. लेंथ काढायची, डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचा आहे, x2 - x1 y2 - y1. इथे त्याचा नंतर इथे काय करायचं, होल स्क्वेअर करायचा, सेम 4 वेळेस करायचं आणि इक्वल दाखवायचं. बस एवढं केलं की आपल्याला काय मिळतील, 3 मार्क मिळून जातील. ठीक आहे, रोम्बस दाखवण्यासाठी फक्त आपल्याला काय प्रूव्ह करायचं असतं, 4 साईडची लेंथ काय असणार आहे, सेम आहे का नाही ते दाखवायचं. ठीक आहे, तर आता आपण वळणार आहोत आपल्या दुसऱ्या टॉपिककडे, ज्याचं नाव काय आहे, डिव्हिजन ऑफ लाईन सेगमेंट. ह्यामध्ये आपण काय बघतो मित्रांनो, आता सपोज मला काय दिलं आहे, एक पॉईंट A दिला आहे आणि एक पॉईंट दिला आहे B. म्हणजे एक पॉईंट काय दिला आहे माझ्यासाठी, पॉईंट A आहे इथे, हा आहे पॉईंट B, आणि मध्ये एक लाईन जॉईन केलेली दिसत असेल तुम्हाला, ही जी आहे ती पूर्ण एक लाईन जॉईन केली आपण, आणि मध्ये एक पॉईंट P आहे. तर त्या पॉईंट Pनं काय केलं, माझ्या लाईनचे 2 तुकडे केले की नाही. म्हणजे ही पूर्ण लाईन होती, तेव्हा मी काय केलं, एक मध्येच बॉम्ब टाकला P नावाचा. तर त्या Pमुळे माझे काय झाले, लाईनचे 2 तुकडे झाले. माझ्या लाईनची आधी लेंथ किती होती, टोटल लेंथ होती 16. किती होती, टोटल लेंथ जी होती माझ्या लाईनची होती 16. आता काय केलं माझ्या ह्या Pने काय केलं, A पासून P पर्यंतची लेंथ जी आहे ती झाली माझी 6, आणि उरलेली ऑटोमॅटिकली किती होईल, 16 - 6 म्हणजेच 10. तर ह्या Pने काय केलं, ह्या ABचे डिव्हिजन केलं, काय केलं, तुकडे केले. तर त्यालाच काय म्हणतो आपण, डिव्हिजन ऑफ लाईन सेगमेंट. मग जर आपण पाहिलं, टोटल ABची लेंथ किती होती, 16 होती ना, आणि काय केलं, APची लेंथ किती असणार आहे, आता इथे APची लेंथ किती आहे 6, आणि PBची लेंथ किती आहे, PBची लेंथ किती आहे मित्रांनो 10. APची लेंथ 6 आहे, PBची लेंथ 10. आता जर मी पाहिलं तर हे P जे आहे ना, ते एवढ्या आपल्या पूर्ण लाईनला कितीच्या रेशोमध्ये डिवाइड करते ते बघायचं असेल तर काय करायचं, आपल्याला सिंपल रेशो घ्यायचा ह्याचा. तर किती येईल मित्रांनो, इथे AP अपॉन PB म्हणजेच किती 6, म्हणजे 3, 5, आला 3/5 किंवाच 3:5 पण असं म्हणू शकतो. काय, ह्या Pनी माझ्या लाईनचे, ओरिजिनल लाईनचे तुकडे केले, आणि नंतर कितीच्या रेशोमध्ये तुकडे केले तर सांगणार मी, 3:5च्या रेशोमध्ये. ठीक आहे, तर ह्यालाच काय म्हणतो आपण, डिव्हिजन ऑफ लाईन सेगमेंट.
ह्याचं किंचित ॲडव्हान्स व्हर्जन आहे. ॲडव्हान्स व्हर्जन म्हणजे सोपंच आहे, फक्त आता आपल्याला काय कळालं, फक्त हा पी होता त्याने मला लाईनला डिव्हाइड केलं. पण आता नेमकं त्या पॉईंट पीची व्हॅल्यू कशी काढायची ते आपण आता बघणार आहेत. ते कसं बघूयात. त्यासाठी आपण यूज काय करतो, सेक्शन फॉर्म्युला. काय यूज करतो, सेक्शन फॉर्म्युला. इथे काहीतरी दिलं आहे, पॉईंट एची व्हॅल्यू दिली आहे x1 y1, पॉईंट बीची व्हॅल्यू दिली x2 y2, म्हणजे कोऑर्डिनेट्स आहेत बेसिकली त्यांचे. आणि इन द रेशो m:n रेशोमध्ये त्यांना काय केलं आपण, डिव्हाइड केलं. तर ज्या पॉईंटनं डिव्हाइड केलं आहे त्याचे कोऑर्डिनेट काय असणार आहेत, हे असणार आहेत. असा हा आपला फॉर्म्युला सांगतो. तर ते नेमकं कसं ते आपण बघूयात. माझ्याकडे एक इथे पॉईंट होता ए, जे दिले ते आपण लिहूयात x1 y1. दुसरा पॉईंट काय होता माझा बी, त्याची व्हॅल्यू सांगितली आपल्याला इथे x2 y2. सो हे असं छान छान असं एकत्र राहायचे. आणि आता अरे वा, लाईन पण छान जमली मला. युजली नाही जमत, जमली छान अशी लाईन. एनिवेज, सो ए आणि बी एक पूर्ण लाईन छान होती. तर एक पॉईंट काय आला तिथे मध्येच, त्या पॉईंटला आपण नाव देऊयात पीच देऊया. आधी जे पाहिलं होतं आपण त्या पॉईंटचं नाव देऊ पी. तर तो पी काय करतो, माझ्या ह्या लाईनला ना कितीच्या रेशोमध्ये तुकडे करतो, आधी आपण पाहिलं होतं 3:5. तसं हा पी काय करतो, माझ्या लाईनचे ना एम आणि एन पार्टमध्ये असे तुकडे करतो, m:n रेशोमध्ये तुकडे करतो. तर मग पीची व्हॅल्यू कशी काढायची, त्यासाठी काय हेल्प करतो आपल्याला, सेक्शन फॉर्म्युला. हे सेक्शन करणंच झालं ना, भाग करणंच झालं ना, त्यामुळेच त्याला काय म्हणतो आपण, सेक्शन फॉर्म्युला. म्हणजे आपल्याला क्वेश्चनमध्ये काय दिलेलं असणार आहे, एक इकडचा पॉईंट दिला जातो, एक इकडचा पॉईंट दिला जातो आणि रेशिओ दिला जातो. तर मग विचारतात, काय विचारतात आपल्याला, की ह्या पीचे कोऑर्डिनेट्स काय आहेत. सिम्पल आहे, लक्षात ठेवा. आता बघा, माझा पॉईंट ए, त्याचे कोऑर्डिनेट्स काय आहेत x1 y1, बीचे कोऑर्डिनेट्स काय आहेत x2 y2, आणि आपल्याला रेशिओ सांगितला आहे m:n. तर मग आता मला पीची व्हॅल्यू काढायची. मग पी आहे तर त्याला पण काहीतरी कोऑर्डिनेट्स असतील ना, त्याचा पण काहीतरी पत्ता असेल. तर तो पत्ता काढण्यासाठी ना सिम्पल फॉर्म्युला आहे. त्यासाठी आपल्याला एक छोटी ट्रिप लक्षात ठेवायची. बघा, हे जे काय आहे ना, ह्याचं बीच्या साईडचा जो पार्ट आहे म्हणजे कुठला एन, तो कुठे येणार आहे, एला. आणि एम साईडचा जो पार्ट आहे म्हणजे एच्या साईडचा जो पार्ट आहे तो कुठे जाणार आहे, बीला. आता कसं करायचं आहे बघा. आता एनवाला पार्ट कुठे येणार आहे म्हटलं मी, ए साईडला. मला आता काय करायचं आहे, पीचं ना एक्स कोऑर्डिनेट काढायचं. मला पीची ना एक्सवाली व्हॅल्यू काढायची. तर ती काय असते मित्रांनो, एन जे आहे ते कुठे चाललं, एला. सो इथे एन इंटू x1, एन इंटू x1. एम कुठे चाललं, बीला, एम इंटू x2. आपण काय केलं, x1ला तिकडचा पार्ट आला, x2ला इकडचा पार्ट आला. दोन्हीचं काय करायचं, इकडे मल्टिप्लिकेशन करायचं, नंतर ॲड करायचं आणि डिव्हाइड करायचं त्याला कशाने, m+n. आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची होती म्हणून काय घेतलं होतं, x1 x2. जर मला वायची व्हॅल्यू काढायची असती तर मी काय घेतलं असतं मित्रांनो, मला जर वायची व्हॅल्यू काढायची असती तर मी काय घेतलं असतं, n y1. बरोबर आहे, बरोबर आहे, बोला बोला. n y1 प्लस m y2 अपॉन n+n. दोन्हीकडे m+n असेल किंवा n+n, दोन्ही सेमच आहे, त्याचा काही इश्यू नाही आहे. फक्त लक्षात काय ठेवायचं आपल्याला, डिवाइड करताना सेम नंबरनी करायचं. फक्त एक्स कोऑर्डिनेट असल्यामुळे त्याला आपण कशाने केलं, एक्सची कोऑर्डिनेट व्हॅल्यू काढायची असेल तर x1 x2, वाय असेल तर y1 y2. पण दोन्हीमध्ये क्रायटेरिया सेम आहे. जर एच्या साईडचा असेल तर कुठला घ्यायचा, अपोजिट घ्यायचा. बीवाला पाहिजे असेल तर त्यासाठी पण म्हणजे दूरच्या जोड्या आपल्याला काय बनवायच्यात. ठीक आहे, तर एवढं केलं. आणि आता ऑर्डर्ड पेअर आहे त्यामुळे त्याला आपण ब्रॅकेटमध्ये क्लोज केलं. ठीक आहे, क्लिअर आहे. ह्यालाच काय म्हणतो आपण, सेक्शन फॉर्म्युला. इथं जरी पाहिलं तरी आपल्याला काय दिलेलं असाच पार्ट आहे. फक्त लक्षात ठेवण्यासाठी ही ट्रिक आपण काय करायची, लक्षात ठेवायची. ठीक आहे, आपण वळूयात. ह्याच्यावरती एक बेस्ट नाही, छोटासा लवकर एक क्वेश्चन घेऊ म्हणजे आपलं काय होऊन जाईल, हा पार्ट क्लिअर होऊन जाईल. तर मला ह्याच्यावरचा क्वेश्चन हवा आहे ना. अरे क्वेश्चन आपण मनानेच घेऊ. ठीक आहे, क्वेश्चन जो आहे ना तो इथे दिला आपल्याला, एक छानसा क्वेश्चन दिला. तर क्वेश्चनमध्ये आपल्याला काय दिलं आहे, फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट पी इफ पी डिवाइड्स द लाईन सेगमेंट जॉइनिंग द पॉईंट्स ए अँड बी इन द रेशिओ 2:3. म्हणजे काय, इथं पॉईंट ए दिला आहे मला, त्याची व्हॅल्यू काय सांगितली आहे, -1,7.
इथं पॉईंट बी दिला आहे माझा, त्याची व्हॅल्यू काय सांगते 4,-3. ठीक आहे. आणि इथं मध्ये कुठेतरी पी असणार आहे, आला तुकडे करायला आपल्या ए आणि बीचे. तर तो कितीच्या रेशोमध्ये तुकडे करतो मित्रांनो 2:3च्या. म्हणजे इकडे आला 2, इथं आला 3. तर मला काय करायचं आहे, पीचे कोऑर्डिनेटची व्हॅल्यू काढायची. ती कशी काढायची आपण बघू आता. बघा आपण काय ठरवलं होतं, हा वाला पार्ट इकडे जाणार आणि इकडचा पार्ट इकडे येणार. मला आता पीच्या एक्सच्या कोऑर्डिनेटची व्हॅल्यू पाहिजे, पीच्या एक्स कोऑर्डिनेटची व्हॅल्यू पाहिजे. तर मग मी काय करणार, हा -1 मल्टिप्लाय कशासोबत होईल, -1 मल्टिप्लाय होईल 3 सोबत, प्लस आता 2 मल्टिप्लाय कशासोबत होईल 4 सोबत, आणि खाली काय होईल टोटल. बरोबर आहे. टोटल किती, टोटल कशाची काढायची, ह्याची आणि ह्याची. हा इथं काय एम असणार आहे आणि हा वाला पार्ट एन आहे. सो 2 + 3 आलं इथे 5. हे कशाची व्हॅल्यू आली आपल्याला मित्रांनो, एक्स कोऑर्डिनेटची. तसंच आता वायवाल्या ह्याची आपल्याला व्हॅल्यू काढायची. तर ती कशी काढणार, जसं आपण काय केलं होतं, एक्ससाठी इकडचा पार्ट तिकडे मल्टिप्लाय करायचा, तिकडचा पार्ट इकडे मल्टिप्लाय करायचं, नंतर ॲड करायचं होतं. तसंच आता मला वायची व्हॅल्यू काढायची. तर जसं इथे एक्स घेतलं होतं तसं सेम वाय घ्यायचं. 7चं मल्टिप्लिकेशन 2 सोबत होईल का, नाही. कशासोबत घ्यायचं, दूरच्या वाल्यासोबत. सो 7 × 3 प्लस -3 × किती होईल 2, आणि डिवायडेड बाय काय असणार आहे 3 + 2 5. आता करूयात तर मग किती येतं हे, -1 × 3 म्हणजे -3, आणि हा पार्ट किती झाला 4 × 2 = 8. सो 8 - 3 किती झालं, वरती आलं 5, खाली पण आहे 5, म्हणजे झालं इथे 1. सिमिलरली 7 × 21, -3 × 2 किती आलं -6. सो 21 - 6 किती आलं आपलं, 21 - 6 आलं 15. सो 15/5 म्हणजेच 3. सो पीची एक्सची व्हॅल्यू काय असणार आहे 1, वायची व्हॅल्यू असणार आहे 3, आणि त्यामुळे त्याला आपण कसं लिहितो 1:3 मध्ये. क्वेश्चन काय आला मित्रांनो, ठीक आहे. तर आपल्याला एवढंच फॉर्म्युला लावायचा, इकडचा पार्ट तिकडे मल्टिप्लाय करणार, तिकडचा इकडे करणार, आणि मग आपण काय करूयात, अजून एक ह्याच्याशी रिलेटेड एक कन्सेप्ट बघूयात, जी की आधीच्या स्लाईडवरती राहिली होती आपली. ठीक आहे. तर त्या कन्सेप्टचं नाव काय मित्रांनो, मिड पॉईंट फॉर्म्युला. आपल्याला जर सेक्शन फॉर्म्युला येत असेल ना, मिड पॉईंट फॉर्म्युला काहीच नाही, एकदम सोपं. मिड पॉईंट फॉर्म्युला म्हणजे काय करतो, आता सपोज माझ्याकडे 2 पॉईंट दिलेत, वापस ए बीच घेऊ. तुम्ही म्हणाल सर ए आणि बीचेच सारखे का तुकडे करायचे, पण मी त्याचेच करणार आहे. पण ह्यावेळेस तुकडे पी नाही, ह्यावेळेस तुकडे करणार आहे एम. ह्यावेळेस विलन कोण असणार आहे आपला, एम विलन असणार आहे. ठीक आहे. तर आता मिड पॉईंट म्हणजे काय असतो आपल्याला माहिती आहे. मिड पॉईंट म्हणजे काय, एक जर लाईन सेगमेंट आहे ए बी, त्याचे 2 इक्वल पार्ट्समध्ये तुकडे करतो. म्हणजे हा पण पार्ट काय असणार आहे सेम लेंथचा असणार आहे, आणि हा पण पार्ट काय असणार आहे सेम लेंथचा असणार आहे. बरोबर आहे. मग ह्याला ह्याची लेंथ एक्स असेल तर ह्याची पण लेंथ काय असणार आहे एक्सच असणार आहे. मग रेशिओ किती येईल बरं, रेशिओ म्हणजे काय करतो आपण डिवाइड करतो ना, काय आलं 1/1, म्हणजे रेशिओ कितीचा आला 1:1चा आला. बरोबर आहे ना. म्हणजे हा जो एम आहे त्या एमनी ए आणि बीचे काय केलं 1:1 रेशिओमध्ये तुकडे केलेत, 1:1 रेशिओमध्ये सेक्शन केलं. आता इथे जो आपण सेक्शन फॉर्म्युला शिकला होता, जो आपण सेक्शन फॉर्म्युला शिकला होता इथेवाला, ह्या ठिकाणी काय होईल बरं मित्रांनो, ह्या ठिकाणी काय होईल, एमची पण व्हॅल्यू काय असणार आहे 1 असणार आहे, एनची पण व्हॅल्यू काय असणार आहे 1 असणार आहे. जर मी तसं ठेवलं तर इथं काय होईल x1, इथं काय होईल x2, आणि 1 + 1 2. सिमिलरली वायचं पण तसंच होईल y1 + y2/2. तर फक्त ह्याच्यानी काय आपल्याला मिळतं मिड पॉईंट. ठीक आहे. एवढं आपल्याला करायची गरज नाही आहे, बस एवढाच पार्ट होता. एमची व्हॅल्यू काय असणार आहे 1, एनची व्हॅल्यू पण असणार आहे 1. सो x1 + x2/2, y1 + y2/2 केलं की आपल्याला काय मिळतो मिड पॉईंट. ठीक आहे. तेच दिले का नाही आपल्याला इथे. सो जो आपला हा फॉर्म्युला असणार आहे, अरे बंद हो जा भाई,
बंदच नाही होत आहे ते, सोडा त्याचं काही घेणं देणं नाही आपल्याला. सो मिड पॉईंटचा फॉर्म्युला काय असतो, सपोज एक्स असेल x1 y1 आणि सो आपलं काय कुठे गेलं, हां. सो आपण काय बघत होतो, एक पॉईंटचे कोऑर्डिनेट असतील x1 y1, दुसऱ्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स असतील x2 y2. तर त्यांचा मिड पॉईंट जो असतो ना तो काय असतो x1 + x2/2 y1 + y2/2. हाच सांगतो आपल्याला काय मिड पॉईंट फॉर्म्युला. आणि जसं आता आपल्याला मिड पॉईंट म्हणजे काय करतो आपण, x वाला पार्ट ॲड करायचा, y वाला पार्ट ॲड करायचा, /2 करायचा. तसाच सेम कन्सेप्ट आहे कशाचा, सेंट्रॉइडचा. आता सेंट्रॉइडचा फॉर्म्युला आपल्याला, सेंट्रॉइड म्हणजे काय असतं बरं, काय असतं सेंट्रॉइड? सेंट्रॉइड म्हणजे माहिती आहे, सांगा. सेंट्रॉइड म्हणजे काय असतं, आपलं एक ट्रायंगल आहे. ट्रायंगलमधून आपण मेडियन्स काढल्या, आपण काय काढल्या, मेडियन्स काढल्या. तो जो त्या मेडियनचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन असतो त्याला काय म्हणतो आपण, सेंट्रॉइड. बरोबर आहे का नाही? मेडियन्सचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन, हा पॉईंट आहे आपला ए, हा पॉईंट आहे बी आणि हा पॉईंट आहे सी. आता आपण कुठली जॉमेट्री शिकतो, कोऑर्डिनेट जॉमेट्री. मग कोऑर्डिनेट जॉमेट्री असतील तर ह्यांचे कोऑर्डिनेट्स पण असतील. सो एला दिलं मी x1 y1, बीला दिलं मी x2 y2 आणि सीला दिलं मी x3 y3. x1 y1, x2 y2, x3 y3. जर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या असतील तर त्याच्या सेंट्रॉइडचा हा जो आपला सेंट्रॉइड आहे त्याचे कोऑर्डिनेट कसे काढायचे, त्याचा पण फॉर्म्युला काय, जसं मिड पॉईंटमध्ये काय करायचं आपण, x1 x2/2 y1 + y2/2. म्हणजे x वाला पार्ट ॲड करायचा, y वाला पार्ट ॲड करायचा. सेम सेंट्रॉइडमध्ये पण तेच करायचं, फक्त आता ट्रायंगल आहे म्हटल्यावरती व्हर्टायसेस किती येणार, 3. मग इथं काय होईल, जसं इथे फक्त होतं x1 + x2 फक्त एवढंच होतं ना, इथं काय होईल x3 पण ॲड होईल. आणि आता वरती 3 आहेत म्हणून खाली पण काय होणार, 3नी डिवाइड होणार. आणि सिमिलरली yचं पण काय असणार आहे, y1 + y2 + y3/3. आणि कोऑर्डिनेट्स ऑर्डर्ड पेअर आहे त्याच्यामुळं आपण सिम्पल ब्रॅकेटने त्याला काय करतो, क्लोज करतो. हा कशाचा फॉर्म्युला झाला माझ्या मित्रांनो, सेंट्रॉइडचा. तर बघून घ्या एकदा. ठीक आहे, वयाचं पुढे मग हा तर क्वेश्चन आपण आधीच केला होता. वयात आता काय, पुढच्या क्वेश्चनकडे. ठीक आहे, तर हा पण क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे आणि खूप वेळेस विचारलेला आहे. तर नेमकं कसं करायचं ते आपण बघूयात. तर इथं काय दिलं आहे, फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉईंट ऑफ ट्रायसेक्शन ऑफ द लाईन सेगमेंट AB विथ A = 2,7 आणि B = -4,-8. म्हणजे काय दिलं आपल्याला, A दिला आहे आणि B दिला आहे. आणि नंतर विचारलं काय, पॉईंट्स ऑफ ट्रायसेक्शन. म्हणजे काय करायचं, मल्टिपल पॉईंट्स आहेत. एक पॉईंट असतं तर पॉईंट वापरलं असतं, पॉईंट्स म्हणलं. सो पॉईंट्स ऑफ ट्रायसेक्शन म्हणजे काय मित्रांनो, जर माझ्याकडे इथे A, इथे B आहे, त्याला एक पॉईंट M जो आहे तो ह्याला इक्वल पार्टमध्ये डिवाइड करतो, तर त्याला मी काय म्हणणार आहे, बायसेक्शन. काय म्हणणार आहे मी त्याला, बायसेक्शन म्हणणार आहे. जर A ची व्हॅल्यू आपल्याला x1 y1 दिली आहे, B ची व्हॅल्यू दिली आहे x2 y2, हा M काय करतो, त्याला इक्वल पार्टमध्ये डिवाइड करतो, त्याच्यामुळे त्याला मी काय म्हणणार, बायसेक्शन. म्हणजेच बेसिकली ह्याची व्हॅल्यू काढायची असेल तर आपण मिड पॉईंटवाल्या फॉर्म्युलाने पण काढू शकतो. बट आता इथे आपल्याला बायसेक्शन विचारलं आहे का, इथे आपल्याला बायसेक्शनवाला जो पार्ट आहे तो विचारला आहे का, नाही. इथे आपल्याला विचारलं आहे ट्रायसेक्शन. बाय म्हणजे 2, ट्राय म्हणजे 3. बायमध्ये काय होते, ते 2 इक्वल पार्ट होत होते. ट्रायसेक्शनमध्ये काय होईल, 3 इक्वल पार्ट्स होतील. म्हणजे इथे माझा A, इथे माझा B आहे, तर इथे काय होईल बरं मित्रांनो, असे 3 इक्वल पार्ट होतील. म्हणूनच काय इथे आले 2 पॉईंट्स आहेत, त्याच्यामुळे इथे आलं पॉईंट्स. तर मग हे कसं करायचं, बरोबर आहे सर. आता ह्याच्यामध्ये तर 3 ठिकाणी तुकडे पडायलेत, आपण सेक्शन फॉर्म्युलामध्ये तर 2 तुकड्यावालाच पाहिलं होतं. मग इथे कसं करायचं, काही नाही, सिम्पल आहे. आता बघा, तुम्ही मला सांगा, ट्रायसेक्शन म्हणजे काय, 3 इक्वल तुकडे व्हायलेत ना. जर ह्या तुकड्याची लेंथ x असेल तर ह्याची पण xच असणार आणि ह्याची पण xच असणार.
ठीक आहे, क्लिअर आहे. तर आपण काय करूयात माहिती का मित्रांनो, आता इथे ह्या पॉईंटचं नाव देऊयात, ट्रायसेक्शन आहे ना, ह्या पॉईंटला नाव देऊयात आपण T1 आणि ह्या पॉईंटला नाव देऊयात आपण T2. ठीक आहे. जर आपण पाहिलं हा जो माझा T2 आहे ना, T2 जो आहे तो A आणि Bला 2x आणि xच्या रिस्पेक्टमध्ये काय करतो, रेशिओमध्ये डिवाइड करतो. 2x आणि x म्हणजे जर रेशिओ घेतला मी त्यांचा तर किती होईल, 2/1 म्हणजेच 2:1. क्लिअर आहे. सो मला जर T2ची व्हॅल्यू काढायची असेल तर मी काय करणार, A माहिती दिलेला आहे, B माहिती आपल्याला, रेशिओ पण आता आपण काढला काय 2:1, तर मग T2ची व्हॅल्यू काढता येईल, बरोबर आहे. आणि जर मला T1ची व्हॅल्यू काढायची असेल, इथं 2:1 असा 2:1 असणार आहे. जर आता मला T1ची व्हॅल्यू काढायची आहे, कशाची व्हॅल्यू काढायची मित्रांनो, मला T1ची, तर इकडे x होईल आणि हा वाला पार्ट काय होईल 2x. सो ह्या कंडिशनमध्ये रेशिओ काय येईल, x/2x म्हणजेच 1:2. सो आपण काय म्हणू शकतो, T2 डिवाइड्स इन रेशिओ 2:1 आणि T1 कितीच्या रेशोमध्ये करतो, 1:2. हे तर आपण लहानपणापासून करत आलो, आत्ताच पाहिलं होतं आपण कसं करायचं. तर चला तर मग करूयात. पहिल्यांदा आपण कशाची व्हॅल्यू काढून घेऊयात, T2ची. एच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत आपल्याला, एची किती सांगितली आहे 2,7, बीची आपल्याला सांगितली आहे -4,8. आता आपल्याला T2ची काढायची व्हॅल्यू म्हणजे रेशिओ काय झाला 2:1चा. सो आपण कन्फ्युजन किंचित क्लिअर करण्यासाठी ना, हे बाकीचा वाला जो पार्ट आहे तो काय करूयात माहिती का मित्रांनो, इरेज करून टाकू. ठीक आहे, आपल्याला पाहिजे सध्या एवढंच T2ची व्हॅल्यू काढण्यासाठी. सो T2ची व्हॅल्यू काढूयात. तर मग आपल्याला माहिती आहे रेशिओ 2:1चा आहे. सो आपण एवाला पार्ट इकडे जाईल, वापस हे वाला पार्ट इकडे जाणार आहे. सो एचं मल्टिप्लिकेशन कशासोबत होईल, 1 सोबत. सो एक्सची व्हॅल्यू काढायची. सो 2 × 1 आणि इकडे काय होईल -4 × 2, -4 × 2 डिवायडेड बाय किती होईल 2 + 1 म्हणजेच हे कशासाठी आपण काढतो T2ची व्हॅल्यू काढतो, त्यात पण कशाचा x. ठीक आहे. सो हा पार्ट किती येईल बरं मित्रांनो, 2 आणि इथे -4 × 2 किती आलं, -8. -8 + 2 किती झालं, -6/3. सो हा पार्ट आला -2. तसंच आपल्याला आता T2चा काय काढायचा आहे, y काढायचा आहे. T2चा काय काढायचा आपल्याला, y काढायचा आहे. तर मग तो कसा काढणार बरं मित्रांनो, जसं इथे एक्सची घेतली होती तशी कशाची व्हॅल्यू घ्यायची, आता वायची व्हॅल्यू घ्यायची. सो इथे काय होईल 7 × 1 प्लस -8 × 2 अपॉन 2 + 1. सो 7 × 1 किती आलं 7, -8 × 2 म्हणजेच किती झालं -16. -16 + 7 किती येतं मित्रांनो, -9/3 म्हणजेच झालं -3. सो T2ची जी पूर्ण टोटल व्हॅल्यू येते ती किती येते, -2, -3 ही झाली आपली T2ची व्हॅल्यू. आणि मला तुम्ही जे आहे ना, तुम्ही आता मला कशाचं T1चं आन्सर काढून दाखवायचं आहे. जसं आपण T2चं काढलं ते पण कशात मला सांगायचं, कमेंट्समध्ये सांगायचं. ठीक आहे, तुमची प्रॅक्टिस पण होणं गरजेचं आहे, पेपर मी थोडी द्यायलो. सो करा तर मग. ठीक आहे, काही डाऊट वाटला तर विचारू शकता, बट काढून दाखवायचं मला. तर वळूयात आपण पुढच्या पार्टकडे. आणि पुढचा, आणि आपण जर पाहिला असेल त्या 4 पॉईंटमधला तिसरा पॉईंट होता, काय होता, स्लोप ऑफ लाईन. आता स्लोप ऑफ लाईन म्हणजे काय, आता सपोज आता तुम्ही ट्रेकिंगला जाता का, मला तर ट्रेकिंग करायला खूप आवडतं. तुमच्यापैकी कुणाकुणाला ट्रेकिंगला जायला आवडतं, हात टाका बरं. ठीक आहे, ज्यांना ट्रेकिंगला जायला आवडतं त्यांना माहिती आहे, आणि जे जात नाही त्यांना पण माहिती आहे की ट्रेकिंग म्हणजे काय करतो आपण, सुरुवातीला चढतो. म्हणजे सुरुवातीला असा डोंगर आहे, आपण असं जातो. आता तुम्ही मला सांगा, एक असा डोंगर आहे आणि काही डोंगर असे असणार आहेत, म्हणजे असा एकदम, आणि काही असा एकदम असे असतात. हा पहिला डोंगर आहे, दुसरा डोंगर आहे आणि तिसरा डोंगर आहे. ठीक आहे. सो जर आपण पाहिलं ह्या तिन्ही डोंगरांमध्ये
तर सगळ्यांचं म्हणणं असणार, सगळ्यांनाच दिसतंय ना ह्याच्यामध्ये की जो आहे ना हा तिसरा डोंगर आहे ना चढायला जरा सोपा आहे. का? कारण ह्यांचा काय कमी आहे? स्लोप कमी आहे. ह्याचा काय कमी आहे? स्लोप कमी आहे. दुसरा डोंगर काय ह्याच्यापेक्षा किंचित अवघड आहे. का? कारण ह्याचा स्लोप जास्त आहे, मग ताकद जास्त लावावं लागेल. आणि ह्याचा अर्थ काय झाला? तिसरा जो आहे त्यात तर खूप जास्त, कारण ऑलमोस्ट व्हर्टिकलच आहे हा. हे चढायला खूप काय जाईल? आपल्याला अवघड जाईल. बरोबर आहे. तुम्ही किल्ले वगैरे पाहिले असतील, काही काही किल्ले आहेत बघा असे. सो ते तर घोड्यावरती चढायचे, आपल्याला चालत चढणं होत नाही. बट पॉईंट तो नाही आपला. आपल्याला काय कळतं स्लोपवरून काय आयडिया येते की किती किती इन्क्लाइंड आहेत ते. इथं कमी इन्क्लिनेशन आहे, इकडे जास्त वाढलं, अरे इकडे जास्त वाढलं. तर आपल्याला काय करायचं? हे झालं डोंगरांच्या ह्याच्यामध्ये. आपण बिल्डिंगचं पण इन्क्लिनेशन पाहिलं आहे, पायऱ्या वगैरे 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 असतील, बट आपण त्यांचा विचार करायचा आहे का आता सध्या? नाही. आता आपल्याला कशाशी घेणं देणं आहे? फक्त कोऑर्डिनेटवाल्या स्लोपशी. म्हणजेच आता माझ्याकडे काय आहेत? हे माझं आहे आपलं एक्स ॲक्सिस आणि एक वाय ॲक्सिस. माझ्याकडे काय आहेत? 2 पॉईंट्स दिलेत मला. एक पॉईंट आहे ए, नाव द्या x1 y1, आणि दुसरा पॉईंट काय माझा बी, त्याचं नाव आहे x2 y2. आता एक पॉईंट इकडे, एक पॉईंट तिकडे. जर मी त्यांना जॉईन केलं तर एक लाईन बनेल ना, बरोबर आहे? लाईन बनेल आणि ती पण काहीतरी अँगल करते ना. बघा आता सपोज जर आपण इथे असं किंचित असं केलं तर काहीतरी अँगल करते का नाही? अँगल करते का नाही? म्हणजे काहीतरी स्लोप आहे का नाही त्याला? त्यालाच काय म्हणतो आपण? स्लोप ऑफ लाईन. आता इथे काय झालं? स्लोप ऑफ लाईन ए बी इथं आपल्याला दिसलं. ह्यालाच काय म्हणतो आपण? स्लोप. ठीक आहे. आणि जर आपण पाहिलं आता ह्याच्या इथे मी असं जॉईन करणारी एक लाईन घेतली, किंवा ह्यालाच आपण जर किंचित एक्सटेंड केलं, असं ए इथपर्यंतच आहे, पण काय केलं आपण? ह्याला मागपर्यंत असं एक्सटेंड केलं, इथपर्यंत आलं. तर हा जो आपला एक्स ॲक्सिस आहे ना, एक्स ॲक्सिस आहे, त्याच्यासोबत काहीतरी अँगल करते, त्याला काय नाव देतो आपण? थीटा. काय म्हणतो आपण त्याला? थीटा. तर स्लोप म्हणजे दुसरं काही नसून, स्लोप म्हणजे काय असतं? टॅन ऑफ थीटा. स्लोपची व्हॅल्यूच ती आहे. स्लोपची व्हॅल्यूच ती. आता मी असं तर नाही म्हणणार ना, एक लाईन दिली आहे आणि ती एवढी वाकडी आहे, दुसरी लाईन एवढी वाकडी आहे. तुम्हाला काही कळणार आहे का? नाही कळणार. मला जर सांगायचं असेल नीट, तर मला काहीतरी एक डिफाईन्ड मेथड वापरावं लागेल. डिफाईन्ड मेथड काय? आपण काय करतो, जी कुठली लाईन दिलेली असेल तिचा काय करतो, आपला जो एक्स ॲक्सिस आहे ना मित्रांनो, एक्स ॲक्सिस आहे ना, त्याच्यासोबत आपण अँगल मोजतो. कुठल्या डायरेक्शनमध्ये? अँटी क्लॉकवाईज. आपलं घड्याळ कुठल्या डायरेक्शनमध्ये जातं? असं असं येतं ना, 1 2 3 4. तसं आपण घड्याळाच्या उलट्या म्हणजे अँटी बाजूनी, म्हणजे उलट्या बाजूनी चाललो आहे, त्या डायरेक्शनमध्ये आपण त्याचा अँगल मोजतो. ठीक आहे. आणि अँगल जो मोजतो त्याला म्हणतो आपण थीटा. आणि स्लोप म्हणजे काय असतो? तो अँगल असतो का? नाही. स्लोप म्हणजे काय असतो? त्या अँगलचा टॅन. त्या अँगलला जर टॅन लावल्यावरती जी व्हॅल्यू येते त्याला काय म्हणतो आपण? स्लोप. स्लोप म्हणजे काय झाला माझ्या मित्रांनो? टॅन थीटा. आता तर तुम्ही म्हणाल सर आता दरवेळेस आम्ही प्रोट्रॅक्टर थोडी घेऊन बसणार आहेत, आपला सांग कोनमापक थोडी घेऊन बसणार आहे की अँगल किती दिला आहे, किती कसा मोजायचा? माझं तर उत्तर असणार आहे बरोबर आहे मित्रांनो. आपण तर नाही थांबत तसं. मग त्या कंडिशनमध्ये स्लोप कसा काढायचा? जर आपल्याकडे कोनमापक नाही आहे, मग त्याला टॅन लावावं लागेल, एवढं सगळं गोष्टी केल्यानंतर स्लोप मिळतो. जर आपल्याला डायरेक्टली अँगल दिलेला नसेल ना, तर स्लोप काढण्यासाठी आपल्याकडे अजून एक सोपी पद्धत आहे. आणि त्या पद्धतीत काय लागतं आपल्याला? फक्त एक पॉईंट ए दिला आणि दुसरा पॉईंट बी दिला. ए दिला म्हणजे x1 y1 दिले, बी दिला म्हणजे x2 y2 पण आपल्याला दिले. तर त्या कंडिशनमध्ये स्लोप कसा काढायचा? सोपं आहे किंचित, काही नाही करायचं. आता स्लोप काढायचा आहे ना, x1 y1 दिला, x2 y2 दिला. स्लोप म्हणजे काय असतो मित्रांनो? y2 मधून y1 वजा करा, x2 मधून x1 वजा करा, त्यांना एकमेकांना डिवाइड करायचं, बस. हा काय झाला? स्लोपचा दुसरा फॉर्म्युला. हा आहे पहिला आणि हा आहे दुसरा. तर मोस्टली आपण पेपरमध्ये कुठला यूज करतो? हा जो दुसरावाला. कारण पेपरमध्ये आपण प्रोट्रॅक्टर घेऊन जातो का? नाही. आणि अँगल दिला नसेल तर हा फॉर्म्युला काय आपण वापरू शकतो का? नाही वापरता येत. त्यामुळे आपण फक्त काय दिलेलं असणार आहे, जर आपल्याला कुठलेही 2 पॉईंट्स दिलेत तर त्यामध्ये आपण काय करतो?
स्लोप काढायचा असेल तर y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 हे लक्षात ठेवायचं. हे काय करायचं लक्षात ठेवायचं, हे लिहून घ्या. ठीक आहे. आता अजून एक महत्त्वाची ह्याच्यामध्ये पॉईंट आहे. तो पॉईंट असा की हे आपल्याला माहिती आहे, इम्पॉर्टंट पॉईंट आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. हा माझा कुठला ॲक्सिस आहे, एक्स ॲक्सिस आहे, आणि हा माझा कुठला ॲक्सिस आहे, वाय ॲक्सिस आहे. ठीक आहे. हा माझा एक्स ॲक्सिस आहे, हा माझा वाय ॲक्सिस आहे. आता ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला की सपोज मी आता एक्स ॲक्सिसला पॅरलल म्हणजे काय, समांतर अशी एक लाईन घेतली. अशा समांतर लाईन घेतल्या कशाला, एक्स ॲक्सिसला. तर तेव्हा जर आपण पाहिलं हा काही अँगल करतायत का बरं, एक्स ॲक्सिस सोबत 0 डिग्री करतायत का नाही. किती डिग्री करतायत अँगल, 0 डिग्री करतात. म्हणजे ज्या लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस आहेत त्या एक्स ॲक्सिस सोबत अँगल किती करतात, पॅरललचा अर्थच काय असतो, अँगल करणार आहेत त्या किती, 0 डिग्री. आता ह्या कंडिशनमध्ये आपल्याला दिसतंय, मोजायची गरज नाही, अँगल सांगितलं मी पॅरलल आहेत, तर अँगल किती झाला माझा 0 डिग्री. आणि 0 डिग्री जर अँगल होत असेल तर आपल्याला माहिती आहे स्लोपचा फॉर्म्युला काय असतो, टॅन 0, आणि टॅन 0ची व्हॅल्यू किती असते, 0. सो लक्षात ठेवा, कुठलीही लाईन जर एक्स ॲक्सिसला पॅरलल असेल, वरी असू द्या खाली असू द्या काही फरक नाही पडत, तर त्या लाईनचा स्लोप काय असतो, 0 डिग्री. आणि जर आता एक्स ॲक्सिसला तर पाहिलं, सेम वायचं पण पाहू, वाय ॲक्सिसला पॅरलल असणाऱ्या लाईनचं पण काढूयात आपण. हा काय वाय ॲक्सिसला पॅरलल आहेत, तर हा अँगल किती करतायत इथे, 90 डिग्री 90 डिग्री 90 डिग्री दिसतंय. तर मग ह्यांचा स्लोप काय असणार आहे, टॅन 90 डिग्री. बरोबर आहे, टॅन 90 डिग्री. आणि टॅन 90 डिग्रीची व्हॅल्यू काय असते, नॉट डिटरमाइंड. सो ज्या पण लाईन वाय ॲक्सिसला पॅरलल आहेत त्यांचा स्लोप काय असणार आहे, नॉट डिटरमाइंड. आणि ज्या पण लाईन एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे त्यांचा स्लोप नेहमी काय असतो, 0. तर पाहिलं तुम्ही, हळदी कुंकू पाहिलं आहे सगळं, पण पॉईंट लक्षात ठेवा मित्रांनो. ठीक आहे. ह्यामध्ये अजून एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे, तो काय, जर कुठल्याही 2 लाईन दिल्यात, जर कुठल्याही 2 लाईन सांगितल्यात आपल्याला अशा, ही एक लाईन आहे आणि ही एक लाईन आहे, L1 आहे आणि ही दुसरी लाईन L2. इथल्या आपल्याला ह्या पॉईंटच्या व्हॅल्यू दिल्यात A, हा पॉईंट दिला B, हा दिला C आणि हा दिला D. जर ह्या 2 लाईन पॅरलल असतील, लाईन L1 आणि लाईन L2 जर पॅरलल असतील, आता इथे मी आपला एक एक्स ॲक्सिस बनवतो आणि इथे वाय ॲक्सिस बनवतो. पॅरलल लाईन असतील तर हा अँगल काय झाला मित्रांनो, सेमच असणार आहे ना. हा जो एक्स ॲक्सिस सोबतचा अँगल असणार आहे माझा, तो काय असणार आहे, सेमच असणार आहे. जर अँगल सेम असेल एक्स ॲक्सिस सोबतचा, ह्याचा स्लोप काय असणार आहे, लाईन 1चा टॅन थिटाच, आणि दुसऱ्या लाईनचा पण स्लोप काय असणार आहे, टॅन थिटाच. ठीक आहे. सो दोन्ही लाईनचे स्लोप काय झाले, टॅन थिटा आणि टॅन थिटा, म्हणजे 2 लाईनचे स्लोप काय झाले, इक्वल. सो कुठल्याही 2 पॅरलल लाईन्सचे जे स्लोप आहेत, कुठल्याही 2 पॅरलल लाईनचे स्लोप काय असतात मित्रांनो, इक्वल असतात. ठीक आहे. तर मग क्वेश्चन आपल्याला काय देतात की एचे कॉर्डिनेट्स देणार, बीचे कॉर्डिनेट्स देणार, सीचे कॉर्डिनेट्स देणार आणि डीचे आपल्याला नाही देणार, आणि काय म्हणणार की ह्या 2 लाईन पॅरलल आहेत तर डीचे काढ. आपल्याला काढता आले पाहिजेत, क्वेश्चन बोर्ड्समध्ये आलेले आहेत. ठीक आहे. तर ह्यावरती क्वेश्चन कसे येतात आपण ते एकदा बघून घेऊया. ठीक आहे. सो इथे तर काही नाही, आपल्याला काय दिलं, हे 2 वेगवेगळ्या लाईन्स आहेत, ही लाईन 1 आहे आणि ही लाईन 2 आहे. तर आपल्याला ह्याचा स्लोप काढायचा. स्लोपचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, y2 मायनस y1 म्हणजे 7 मायनस 3 अपॉन 4 मायनस 2 किती येतं, स्लोप झाला आपला 7 मायनस 3 4, 4 मायनस 2 2, सो आलं 4/2 म्हणजेच किती आलं 2. सो स्लोप काय आला आपला 2. आणि स्लोपला जे आहे ना जनरली एमनी रिप्रेझेंट केलं जातं. ठीक आहे. स्लोपला आपण रिप्रेझेंट कशाने करतो, एमनी. आता सेम मला इथला पण काढायचा, वापस तेच करा,
y2 मायनस y1 म्हणजे 4 मायनस -3 आणि x2 मायनस x1 म्हणजे 0 मायनस 0. बरोबर आहे. सो हा माझा झाला स्लोप. आता वरचा तर पार्ट काय होईल, मायनस मायनस प्लस झालं 7/0. आता मला तुम्ही सांगा बरं, तुम्ही मला सांगा कुठल्याही गोष्टीला 0 केल्यावरती आपल्याला आन्सर काय असतं, नॉट डिटरमाइंड. आपण ठरवू शकतो का, नाही. त्याच्यामुळे त्याला आपण काय म्हणतो, नॉट डिटरमाइंड. आणि आत्ताच पाहिलं होतं, जर स्लोप नॉट डिटरमाइंड असेल तर ती लाईन काय असते, आपल्या वाय ॲक्सिसला पॅरलल असते. ठीक आहे. स्लोप डिटरमाइंड नसेल तर त्या आपण ती लाईन जी असते ती वाय ॲक्सिसला पॅरलल असते. ठीक. आता आपल्याला काय दिलं, पॉईंट्स नाही दिले, फक्त सांगितलं त्या ज्या लाईन्स आहेत आपल्या एक्स ॲक्सिसच्या पॉझिटिव्ह म्हणजेच पॉझिटिव्ह डायरेक्शनसोबत काही अँगल करतात तर त्यांचे स्लोप काढायचे. आपल्याला माहिती आहे पहिल्याचा अँगल 45 दिला आहे. स्लोप म्हणजे काय असतो, m = tan थीटा म्हणजेच 45 डिग्री. tan 45 ची व्हॅल्यू किती असते 1. tan 45 ची व्हॅल्यू किती असते 1. दुसऱ्याचं पण काढूयात आपण तसंच. दुसऱ्या लाईनचा आपल्याला स्लोप काढायचा, त्याची व्हॅल्यू किती दिली आहे 60 डिग्री. सो tan 60 ची व्हॅल्यू किती असते tan 60 डिग्रीची व्हॅल्यू √3. आणि तिसऱ्याचा आन्सर तुम्ही वापस काय करायचं कमेंटमध्ये टाका. ठीक आहे. काय आलं, अँगल दिले तर सोपं आणि नाही दिले तरी सोपं, आपल्याला दोन्ही काढता येतं. ठीक आहे. आपण वळूयात पुढच्या पार्टकडे. आणि पुढचा पार्ट आहे आता आपले PYQs. आपल्या सगळ्या कन्सेप्ट कव्हर करून झालेल्या आहेत. आता त्या कन्सेप्ट वापरून क्वेश्चन कसे सोडवायचे, जे की मागच्या वर्षी वगैरे आले होते, ते क्वेश्चन कसे घ्यायचे ते आपण बघूयात. आता फाइंड द व्हॅल्यू ऑफ y इफ द पॉइंट्स A, B, C आर कोलिनियर. ABC आर कोलिनियर. आपण एकदम सुरुवातीला पाहिलं होतं बघा की डिस्टन्स म्हणजे आता कुठले 3 पॉईंट्स कोलिनियर आहेत का नाही ते आपल्याला बघण्यासाठी काय करतो आपण, ABC दिलं. आपण काय करतो, ABचं डिस्टन्स काढतो, BCचं पण डिस्टन्स काढतो. आणि AB आणि BCचं डिस्टन्स मिळून जर ACचं डिस्टन्स बनत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, कोलिनियर आहेत. ही मेथड तर तुम्हाला माहिती आहे. ह्याच्या व्यतिरिक्त अजून एक मेथड आहे जी आपण आता नवीन कन्सेप्ट जी शिकली ना स्लोप, त्याचा वापर करून काढू शकतो. ती कशी आहे ती बघूयात आपण. ठीक आहे. ह्यानी पण करता येऊ शकतं, असं नाही की आपण आधीच्या मेथडनी केलं होतं ते चुकीचं आहे. ती पण बरोबर आहे, ही पण मेथड बरोबर आहे. पण जर बोर्डवाल्या लोकांनी तुम्हाला विचारलं, चेक वेदर दीज 3 पॉईंट्स ABC आर कोलिनियर ऑर नॉट बाय स्लोप डिटर्मिनेशन मेथड, म्हणजे स्लोपनी डिटर्मिनेट करायचं आहे आपल्याला, तर कसं ते बघूयात आपण. ठीक आहे. तर हे वाला पार्ट तर तुम्हाला येतोच, ह्या पार्टनी पण करून बघा आणि स्लोपवाल्या पार्टनी ते कसं करायचं ते बघूयात. आता कोलिनियर आहेत, कुठलेही 3 पॉईंट जर कोलिनियर असतील तर एकाच लाईनवरती लाय करतात आणि कुठल्याही लाईनचा जो स्लोप असतो तो सेम असतो ना. म्हणजे सपोज मी A आणि Bचा स्लोप काढला काय, B आणि Cचा स्लोप काढला काय आणि A आणि Cचा स्लोप काढला काय, सेमच असणार आहे ना. स्लोप ऑफ AB, स्लोप ऑफ BC आणि स्लोप ऑफ AC जे आहेत ते आपल्याला काय करायचं आहे, एका लाईनवरती असतील तर सेम असायला पाहिजे, कारण लाईन आहे एकाच पॉईंटवरती आहेत ना ABC. सो ह्याचा अँगल सेम असणार आहे आणि ह्याचा जो अँगल करतो हा वाला पार्ट तो पण काय असणार आहे, सेमच असणार आहे, चेंज थोडी होतो. पण जर तेच एका लाईनवरती नसतील, असं वाकडं होत असेल तर हा अँगल वेगळा येईल आणि हा अँगल जो आहे तो काहीतरी वेगळा येईल. बरोबर आहे का नाही. हे एकाच लाईनवरती आहेत, सो हे दोन्ही काय असायला पाहिजेत, सेम असायला पाहिजेत आणि हे दोन जे आहेत ते डिफरंट येतील. बरोबर आहे. सो आपल्याला त्यांनी क्वेश्चनमध्येच दिले की कोलिनियर आहेत, म्हणजे काय असणार आहे, हे एका लाईनवरती आहेत. सो ह्या तिन्हीचे जे स्लोप्स असणार आहेत ना मित्रांनो ते सेम असणार आहेत. सो आपल्याला काय करायचं आहे, तिन्ही ABचा स्लोप, BCचा स्लोप आणि ACचा स्लोप तिन्ही काय असायला पाहिजेत, सेम असायला पाहिजेत. तर आपल्याला तेवढंच करायचं आहे बस. सो आपल्याला आता ABचा स्लोप काढायचा, स्लोप ऑफ AB काय असणार आहे, स्लोप ऑफ AB y2 मायनस y1 म्हणजे y-4 अपॉन 6 - 3. स्लोप ऑफ
बी सी, तो काय असणार आहे मित्रांनो 8 मायनस वाय अपॉन 7 मायनस 6. तर इथे किती येईल बरं, हे किती येईल, हा पार्ट येतो y मायनस 4 अपॉन 3, हा पार्ट येतो 8 मायनस वाय अपॉन 1. हे दोन्ही काय असायला पाहिजे मित्रांनो, सेम असायला पाहिजे. सो आपण काय करूयात, त्यांना इक्वल करूयात. हा 1 आहे, हा 2 आहे, आणि ॲज ए बी सी आर कोलिनियर 1 equals to 2, therefore 8 minus y upon 1 is equal to y minus 4 by 3. सो हे होईल क्रॉस मल्टिप्लिकेशन, 3 इकडे जाईल 1 इकडे येईल. सो इकडे काय होईल 8 3 24 मायनस 3y इज इक्वल टू y मायनस 4. सो मायनस 4 इकडे जाऊन काय होईल प्लस 4, म्हणजेच होईल इकडे 28, आणि हे मायनस 3y इकडे जाऊन होईल 4y. सो 4 7. सो वायची व्हॅल्यू किती आली मित्रांनो 7. एकतर आपण त्या डिस्टन्सवाल्या मेथडनी केलं तरी आन्सर 7च येणार आहे, असं केलं तरी आन्सर काय येणार आहे 7च येणार आहे. ठीक आहे, तर ही झाली आपली स्लोपवाली मेथड. वळूयात आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे. अरे ठीक आहे, हा आहे आता काहीतरी वेगळा क्वेश्चन. इथं काय दिलंय, फाइंड द पॉइंट ऑन एक्स ॲक्सिस विच इज इक्वी डिस्टन्स फ्रॉम पी अँड क्यू. म्हणजे काय, एक पॉईंट आहे पी, सॉरी एक पॉईंट आहे, त्याला आपण नाव देऊयात काहीतरी ए. तो ना पी आणि क्यू पासून इक्वी डिस्टन्स आहे, म्हणजे इक्वल अंतरावरती आहे, आणि तो कुठला पॉईंट आहे एक्स ॲक्सिसवरचा पॉईंट आहे. आपण सुरुवातीला एक व्हिडिओचं चेक केलं होतं बघा, काय चेक पाहिलं होतं, एक्स ॲक्सिसवरचा कुठलाही पॉईंट असेल तो काय फॉर्ममध्ये असणार आहे एक्स कॉमा 0. सो याला आपण काय देऊ एक्स कॉमा 0 फॉर्ममध्ये असणार आहे तो, आणि तो ह्या दोन्ही पॉईंटपासून काय इक्वल अंतरावरती, म्हणजे ए पीची लेंथ आणि ए क्यूची लेंथ काय असणार आहे सेम असणार आहे. तर आपल्याला एची आता इथे कशाची व्हॅल्यू काढायची, एक्सची व्हॅल्यू काढायची आहे, पी माहिती आहे क्यू माहिती आहे. लावा तर डिस्टन्स फॉर्म्युला जर लावला तर काय होणार आहे 2 मायनस एक्सचा होल स्क्वेअर प्लस -5 इकडे तर 0 मायनस 0चा होल स्क्वेअर बरोबर. आता क्यूचं काय म्हणतो डिस्टन्स फॉर्म्युला x2 मायनस x1. सो -2 मायनस एक्स, -2 मायनस एक्सचा होल स्क्वेअर प्लस y2 मायनस y1चा होल स्क्वेअर, म्हणजेच 9 मायनस 0चा होल स्क्वेअर. हे काय आपलं स्क्वेअर रूट जे आहे ते त्रास देतं, सो त्याला काढण्यासाठी आपण काय करून टाकू स्क्वेअर करू दोन्ही साईडला स्क्वेअर केला तर हे स्क्वेअर रूट काय होऊन जाईल माझं उडून जाईल. सो हा पार्ट येईल 2 मायनस एक्सचा होल स्क्वेअर. हा -5 मायनस 0 म्हणजे काय आलं -5च, आणि -5चा स्क्वेअर 25. सिमिलरली इथलं पण स्क्वेअर रूट उडालं आहे, सो इथे काय होईल -2 मायनस एक्सचा होल स्क्वेअर, आणि इथे 9 मायनस 0 म्हणजेच 9चा स्क्वेअर म्हणजे आला 81. तर आता ह्याला आपल्याला काय करायचं आहे सिम्प्लिफाय. सो ए मायनस बीचा होल स्क्वेअरचा फॉर्म्युला बघायचा आपल्याला. सो ए मायनस बीचा होल स्क्वेअरचा जो फॉर्म्युला आहे तो काय असतो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab म्हणजेच -4x प्लस 25. ठीक आहे. सिमिलरली इथे काय होईल, हे जे मायनस आहे आता निगेटिव्ह गोष्टीचा स्क्वेअर केला तरी काय येणार आहे तेच येणार आहे. सो हा मायनस आपण काय करूयात इग्नोर करूयात. सो हा मायनस माझा काय होऊन जाईल, हा वाला जो पार्ट आहे तो इक्वल हे येईल 2 प्लस एक्स होल स्क्वेअरच्या का नाही, बरोबर आहे. हा पार्ट आणि हा पार्ट सेमच असणार आहे कारण हा आणि हे सेम आहे, सो आपण त्याचा स्क्वेअर करू. सो पार्ट होईल 4 प्लस एक्स स्क्वेअर प्लस 4x, आणि इकडे येईल 81ला 81. ठीक आहे. सो जर आपण पाहिलं इथं 4 हे 4 काय झालं कॅन्सल, एक्स स्क्वेअर काय झालं कॅन्सल, आणि हा जो -4x आहे ना त्याला आपण तिकडे पाठवूयात किंवा त्या 4xला इकडे पाठवू. तर इकडे काय आल्यावर काय होईल ते +4x आहे, इकडे येऊन होईल -4x. सो -4x काय मिळेल मला -8x, आणि हा जो 25 आहे तो तिकडे जाऊन काय होईल 81नी डिवाइड होईल, वजाबाकी होईल. सो 81 मायनस 25. सो किती येतं 81 वजा 25 किती येतं, अरे किती येतं 56.
हा झाला पार्ट 56. सो आता आपण हा -8 जर डिवाइड केलं तर एक्सची व्हॅल्यू किती आली? -7. सो फाइंड द पॉईंट ऑन एक्स ॲक्सिस. तो पॉईंट काय झाला माझा? एक्सची व्हॅल्यू -7 आली. सो तो पॉईंट झाला माझा -7,0. ठीक आहे. काय आलं? काय करायचं? इक्विडिस्टन्स म्हणजे डिस्टन्स इक्वल करायचं आणि एक्स ॲक्सिसवरती होता म्हणून x,0 होतं. y ॲक्सिसवर असतं तर काय केलं असतं? 0,y. ठीक आहे. वळूयात आपण पुढच्या क्वेश्चनकडे. आता आपल्याला इथे काहीतरी दिले बघा. फाइंड द लेंथ्स ऑफ मेडियन्स ऑफ ट्रायंगल हुज व्हर्टायसेस आर A, B, C. सो 3 व्हर्टायसेस, त्याचे कोऑर्डिनेट्स दिलेत. 3 व्हर्टायसेस दिलेले आहेत आपल्याला. A ला किती दिलंय बरं मित्रांनो? -1,1. B ला दिलंय 5, -3 आणि C ला किती सांगितलं? 3,5. ठीक आहे. सो आता आपल्याला काय करायचं? लेंथ ऑफ मेडियन काढायची. मेडियन म्हणजे काय? आता सपोज A वरून मेडियन काढतो तर ती काय करणार आहे? ह्या पार्टला इक्वल डिस्टन्समध्ये डिवाइड करणार आहे. म्हणजे हा पार्ट सेम असेल, हा वाला पार्ट सेम असेल आणि हा वाला पार्ट सेम असेल. म्हणजेच काय? हा जो ह्यांना आपण नाव देऊ, ह्याला D देऊ, ह्याला E देऊ आणि ह्याला F देऊ. सो D जो असणार आहे ना, तो काय असणार आहे? हा 2 पार्टला इक्वल डिस्टन्समध्ये डिवाइड करतो. म्हणजेच काय झाला? तो त्याचा मिड पॉईंट झाला. आणि मिड पॉईंट जर असेल तर त्याची व्हॅल्यू काढू शकतो का आपण? हो, काढू शकतो. मिड पॉईंट म्हणजे काय असतं? x1 + x2/2. सो इथे काय होईल? 3 + 5. 3 + 5/2 म्हणजे 3 + 5 म्हणजे किती? 8/2. हा झाला x वाला पार्ट 4 आणि y वाला पार्ट काय असतो? y1 + y2/2. y1 ची व्हॅल्यू किती? 5. y2 ची व्हॅल्यू किती? -3. सो 5 - 3 2. 2/2 किती आलं? 1. सो D ची व्हॅल्यू आली 4,1. आता CE ची व्हॅल्यू काढायची. E काय करतो? A आणि B चा मिड पॉईंट आहे ना, मग इथं वापस तोच फॉर्म्युला लावायचा आपल्याला. x1 + x2/2 म्हणजेच -1 + 5/2 आणि 1 - 3/2 म्हणजेच किती आलं इथे? -1 + 5 4/2 2 आणि इथं किती आलं? -2/2 म्हणजे -1. सो E ची व्हॅल्यू आली. आणि आता ह्याचं करायचं आपल्याला, तर सेम वापस 3 - 1/2 आणि 5 + 1/2 म्हणजे किती आलं? 1 आणि इथे आलं 3. सो आपल्याला D ची व्हॅल्यू आली, E ची व्हॅल्यू आली आणि F ची पण व्हॅल्यू आली. ठीक आहे. आता म्हणजे आपल्याला हे पॉईंट्स आले. आता काय आपल्याला एवढं काढायचं होतं का आपल्याला? नाही. एवढं काढून थांबायचं आहे का? नाही. आपल्याला काय काढायचं आहे? लेंथ. लेंथ काढण्यासाठी कुठला फॉर्म्युला वापरायचा आहे? कुठला वापरायचा आहे? डिस्टन्स फॉर्म्युला. सो आता मला ह्या मेडियनची लेंथ काढायची आहे. तर काय करणार मी? मला कशाची लेंथ काढायची आहे? AD ची लेंथ काढायची आहे. AD ची लेंथ काढण्यासाठी काय करणार मी? A चे कोऑर्डिनेट्स घ्यायचे, D चे कोऑर्डिनेट्स घ्यायचे. ह्याचं काय येतं? x2 - x1² म्हणजेच 4 - -1² + 1 - 1², y2 - y1². सो इथं मायनस काय होईल मित्रांनो? इथे मायनस काय होईल? अरे बापरे, एक ब्रॅकेट राहून गेला आपलं. सो हा पार्ट काय होईल? मायनस प्लस होईल. सो 4 + 1 5² आणि इथं तर 0च आहे. सो 5² आणि त्याचं रूट आहे म्हणजेच किती झालं? 5. सो AD ची लेंथ किती आली मित्रांनो? 5. तसंच आता तुम्ही काय करायचं? BF ची काढायची आहे, CE ची काढायची आणि कमेंट्समध्ये टाकायचं. कळलं कसं करायचं? वळूयात पुढच्या क्वेश्चनकडे. चला तर मग. आता वापस तेच. ठीक आहे. सो आपल्याला काय दिलं इथे? x, y जो आहे ना, तो इक्विडिस्टंट पॉईंट आहे. कशापासून? एक पॉईंट हा दिला, ह्याला आपण स्वतःच नाव देऊ A आणि ह्याच्यापासून B पासून. तर आपल्याला काय करायचं आहे? हे वालं रिलेशन प्रूव्ह करायचं. आत्ताच पाहिलं होतं. इक्विडिस्टन्स म्हणजे काय असतं? इक्वल डिस्टन्सवरती आहेत. म्हणजे हा जो पॉईंट आहे आपला, ह्याला नाव देऊ आपण Q. सो Q आणि Aचं डिस्टन्स आणि Q आणि Bचं डिस्टन्स सेम आहे. म्हणजेच काय?
क्यू ए इज इक्वल टू क्यू बी असणार आहे. ठीक आहे, क्यू ए इक्वल टू क्यू बी आहे. सो लावा डिस्टन्स फॉर्म्युला वापस. सो क्यू पासून एचं डिस्टन्स जे आहे ते सेम आहे. सो एक्स मायनस 7चा होल स्क्वेअर प्लस वाय मायनस 1चा होल स्क्वेअर इज इक्वल टू काय असणार आहे, क्यू आणि बीच्या डिस्टन्सच्या बरोबर, म्हणजेच एक्स मायनस 3चा होल स्क्वेअर प्लस वाय मायनस 5चा होल स्क्वेअर. आता स्क्वेअर रूट्स आहेत दोन्ही साईडला, तर त्यांना आपण काय करूयात, काढून टाकू. ठीक आहे. सो स्क्वेअर रूट काढलं तर काय येणार आहे मित्रांनो, एक्स मायनस 7चा होल स्क्वेअर प्लस वाय मायनस 1चा होल स्क्वेअर प्लस एक्स मायनस 3चा होल स्क्वेअर प्लस वाय मायनस 5चा होल स्क्वेअर. आता जे दिलं त्याला आपण एक्सपांड करू. ए मायनस बी होल स्क्वेअरच्या फॉर्म्युलाने इथे येईल एक्स स्क्वेअर मायनस 14x प्लस येईल इथे 49 7चा स्क्वेअर. सेम इथे वाय स्क्वेअर मायनस 2y प्लस 1 इथे येईल एक्स स्क्वेअर मायनस 6x प्लस 9 आणि येईल वाय स्क्वेअर मायनस 10y प्लस 25. ठीक आहे. सो एक एक्स स्क्वेअर इकडे एक एक्स स्क्वेअर इकडे, तर काय होऊन जाईल, कॅन्सल. एक वाय स्क्वेअर इकडे एक वाय स्क्वेअर इकडे, ते पण काय होऊन जाईल, कॅन्सल. सो उरलं काय, मायनस 14x आणि इकडे उरलं मायनस 6x. सो आपण काय करूयात, ह्या मायनस 14xला ना तिकडे घेऊन जाऊ, म्हणजे काय होईल, प्लस 14x. सो 14 मायनस 8 किती होईल, हावाला पार्ट आला माझा 8x. सो हावाला पार्ट पण माझा काय झाला, क्लिअर झाला. आता तसंच हा जो माझा इकडे आता मायनस 10y आहे ना, तर इकडे येऊन काय बनेल मित्रांनो, माझं ते प्लस 10y, बरोबर आहे. सो इकडे 10 आहे आणि इकडे मायनस 2 आहे. सो 10 मायनस 2 8. सो हाला पार्ट माझा 8y. सो हा वाला पार्ट पण काय झाला माझा, क्लिअर. सो उरलं काय, 49 आणि 1 इथे किती असणार आहे, 49 आणि 1 50 आणि 9 आणि 25 इकडे काय असणार आहे, 9 आणि 25 किती असतं, 34. सो इकडे उरलं माझं काय, 50 प्लस 34. आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, वाय इज इक्वल टू एक्स मायनस 2 का नाही. सो आपलं इथे काय झालेलं आहे, 7चा स्क्वेअर 49, वायचा स्क्वेअर 1 आणि त्यानंतर मग काय आलं होतं आपलं मित्रांनो, 7 मायनस 6, बरोबर आहे. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे आता, 50 प्लस 8 इक्वल टू 8x प्लस 34. सो ह्यांना आपण काय करूयात, हे जो पार्ट आहे त्याला इकडे घेऊन आलो तर काय होईल मित्रांनो, किंवा 50ला आपण तिकडे घेऊन जाऊ. सो 50 तिकडे गेल्यावरती काय होईल, मायनस 50 आणि 34 मायनस 50 किती आलं, मायनस 16. सो हा पार्ट येतो 8y इज इक्वल टू 8x मायनस 16 आणि ह्यांना आपण 8ने डिवाइड करू. सो इथं 8ने डिवाइड केलं तर काय उरेल, y इकडे डिवाइड केलं तर उरेल 1 आणि इकडे उरेल मायनस 2. सो हा वाला पार्ट येतो y इज इक्वल टू एक्स मायनस 2. ठीक आहे, काय आलं, आपण फक्त एवढंच वापरायचं होतं आणि हे प्रूव्ह पण आपलं करून झालेलं आहे. ठीक. आणि हे आपण असे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहिले, कन्सेप्ट्स पण पाहिल्या, सगळ्या गोष्टी केल्या आणि आपला इथे चॅप्टर संपतो. जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंटमध्ये करू शकता. आणि मला माहिती आहे तुम्ही आणि मी जे क्वेश्चन्स विचारले होते त्यांचे आन्सर्स मला चॅटमध्ये पाहिजेत, सो ते पण मला लिहिलेले हवेत. आणि ऑल द बेस्ट. आणि पुढचा व्हिडिओ पण येतच आहे, सो तोही बघा. चालेल, मग भेटूया नंतर.